नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलेलं की रखमाने सोनालीला एक पुडगा आणून दिले, म्हणजे एका लाल कपड्यामध्ये एक वस्तू आहे, वही किंवा अन्य काही. आता सोनालीला फार प्रश्न पडलेत की हे नेमकं काय असणार आणि त्यात नेमकं काय लिहिलेलं असणार. तर आपण ते पाहूया आता या भागामध्ये. नारायण धारप यांची भयकथा चेटकीन, आणि चेटकीनच्या या पुढच्या भागात आपण जातोय. तर चला. सोनाली वर तिच्या खोलीत आली. ती रखमाला विचारायला गेली होती, जराशी माहिती हवी म्हणून, आणि माहितीचा महापुरुष तिच्यावर लुटला होता. शेवटच्या क्षणी त्या एकीव गोष्टी एकदम तिलाच येऊन स्पर्शल्या होत्या. प्रत्यक्ष आजीनेच लिहिलेला कागद तिच्या हातात आले होते. तिने ते पुडकं उशीखाली सारून ठेवलं. ती ते वाचणारच होती, पण आता या क्षणी नाही. रखमाच्या हकीकतीने आधीच मनावर परिणाम झाला होता. ओल्या मातीत बी लवकर रुजतं म्हणतात. मग या नाना विश्वासासाठी तिच्या मनाची पार्श्वभूमी या क्षणी चांगलीच तयार झाली होती. आणि मग त्यांनी एकदा का मनात मुळं धरली की पुढच्या सर्व क्रिया, सर्व विचार यांच्यावर त्यांचा प्रभाव पडणारच. ज्या रंगाच्या काचेतून तुम्ही जगाकडे पाहता त्याच रंगात जग तुम्हाला दिसणार. तरी पण काही वेळ जाऊ द्यायला हवा. पश्चिमेकडे उघडणाऱ्या खिडकीपाशी ती आली आणि उभी राहिली. आता सूर्य पश्चिमेकडे कलला होता. त्या घराची सावली आता त्यांच्या बाजूला पडली होती. तिच्या मनात एक संपूर्ण असंबद्ध असा विचार येऊन गेला. बरं झालं ते घर आपल्या आणखी जवळ नाही, नाहीतर संध्याकाळचा सूर्य क्षितिजाला टेकला की त्या घराची सावली आपल्या घरावरच पडली असती. त्या विचाराचाच तिला राग आला. आपण आता सावलीलाही भ्यायला लागलो की काय, तिच्या मनात विचार आला. सावली म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव, एक निर्द्रव्य प्रक्षेप. पण मग तिला तो मागचा अनुभव आठवला. त्या बंद खोलीतल्या खिडकीच्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडताच समोरचं दार हलके हलके बंद झालं होतं. खाली जाण्यासाठी ती खोलीच्या दारापर्यंत आली सुद्धा, पण मग ती दारातच थांबली. एक तर खाली कुणाच्या वर्दळीचा आवाज येत नव्हता. आता दुपारचे फक्त 3 वाजले होते. एकटीने खाली जाण्यात काही अर्थ नव्हता. शिवाय ते आजीचं हस्तलिखिताचं बाड, ते तिला खुणावत होतं. मनात उत्सुकता तर होतीच, कारण ही आजी म्हणजे कुणी सामान्य बाई नव्हती हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतंच. आणखी एक विचार होता. आजीचं हस्तलिखित म्हणजे काही बोधकथा, मनोरंजनपर किंवा नीतिकथा नसणार. तिचं मांत्रिकाचं घराणं, तिचा इथला मुक्काम आणि कार्यक्रम सर्वच लोकविलक्षण होतं. तिचं हस्तलिखित साधं नसणार, आणि रात्रीच्या अंधारात एकटी दुकटीने वाचण्यासारखं तर खासच नसणार. त्यापेक्षा आत्ताच वाचायला घ्यावं. सोनाली कॉटवर येऊन बसली. उशीखालचं ते लाल कापडातलं पार्सल बाहेर काढून तिने ते मांडीवर ठेवलं. ज्याला बासनात गुंडाळून ठेवणं म्हणतात तो असलाच प्रकार असला पाहिजे. तिने कापडावरून हात फिरवला. कापड रेशमी होतं. सोनालीला कद, पितांबर, सोवळ्यातले कपडे याची काहीच माहिती नव्हती. तिने पार्सल नाकापाशी नेऊन त्याचा वास घेऊन पाहिला. एक वास होता. दुर्गंधी तर नाहीच, अप्रिय म्हणण्यासारखी तर नाही. सोनालीला बुक्का, केशर यांच्या वासाची काहीच कल्पना नव्हती. एक गोष्ट उघड होती, कापडावर अजिबात धूळ नव्हती. कितीतरी वर्ष कोणत्या तरी कपाटात ठेवून दिलेलं असलं तरी या पार्सलवरून सतत कोणाचा ना कोणाचा तरी हात फिरत होता. कापडाला वरून 2 निर्गाठी मारल्या होत्या. केवळ तिची नखल लांब लांब होती म्हणून तिला त्या सुळसुळीत कापडाच्या गाठी सोडता आल्या. कापड बाजूला होताच आतले कागद समोर आले. कागद जाड होता आणि अक्षर मोठं होतं. म्हणजे तिला आधी जे एक खूप मोठं बाड वाटलं होतं ती प्रत्यक्षात लहानशीच हकीकत होती. अक्षर वळणदार नसलं तरी सुवाच्य होतं. आजकाल मात्रांना वेटोळी दिसत नाहीत. उकाराच्या खुणेला असा मोठा बाग दिसत नाही. तिने कागदांची चळत फर्र आवाज करीत हवेतून फिरवली. मगाचाच तो वास आता आणखी स्पष्टपणे जाणवला. एक गोष्ट सहज ध्यानात येत होती. लेखनात परिच्छेद, अवतरण, संवाद काहीच नव्हतं. सर्व मजकूर सलग होता. बाबा वाडीवर फार वेळ आले नाहीत. आजीने सुरुवात केली होती. फार तर 5-7 वेळा आले असतील. अगदी सुरुवातीच आले ते मला माहेरपणासाठी गावाकडे घेऊन जायला. तसे घरचे आम्ही गरीब नव्हतो, पण या दांडेकरांच्याकडची परिस्थिती फारच वेगळी होती. बाबा स्वतःचा मान राखून घेणारे. ते एका रात्रीपेक्षा जास्त मुक्कामाला थांबले नाहीत. संध्याकाळची मी त्यांच्याबरोबर समुद्र किनाऱ्यापर्यंत फिरत फिरत गेले. तेव्हा भाऊजींनी त्यांचं दुसरं घर बांधलं नव्हतं. मोठ्या घरापासून ते थेट किनाऱ्यापर्यंत सरळ मोकळी जमीन होती. पण समुद्राकडे जाता जाता बाबा वाटेत थांबले. जिथे आता ते दुसरं घर उभं आहे तिथेच बाबा थांबले. पायांनी खालची रेती हलवत होते. चारी बाजूंना पाहत होते. मग शेवटी म्हणाले, आता वाडीवर परत येशील तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेव. औशीचं या बाजूला यायचं नाही, समजलं ना? रात्रीचं तर अजिबात फिरकायचं सुद्धा नाही, लक्षात ठेवशील ना? बाबांचे शब्द मला जरा चमत्कारिक वाटले, पण त्यांच्या शब्दांवर शंका घ्यायला विचार सुद्धा मनात आला नाही. बाबा 4 चौकांसारखे नव्हते. त्यांच्या काही काही कृत्यांना कारण नसत. वरवर पाहता ती कृत्य अट्टाहासी माणसासारखी किंवा अविचारी माणसासारखी वाटत.
पण त्यांच्या मनात आत कुठेतरी एखादा आडाखा असायचा. 2 अधिक 2 म्हणजे 4 हा आपला साधा हिशेब होता. बाबांचे हिशेब काही वेगळेच असत. मी त्यांची एकुलती एक मुलगी. तेव्हा ते सांगतील ते माझ्या हिताचंच असणार ही माझी खात्री होती. तेव्हा त्या संध्याकाळचे त्यांचे शब्द माझ्या आठवणीतून कधीच जाणार नव्हते. मी माहेर राहून आठवड्याभरात परत आले, पण बाबांनी सांगितलेल्या गोष्टींची कुठेही वाच्यता केली नाही. तशी मी घरात लहानच. मामनजी आणि सासूबाई हे करते. घराबाहेरचा सर्व कारभार मामनजींच्या शब्दांप्रमाणे, तर घराच्या उंबरट्याच्या आत सासूबाईंचं राज्य. तशा त्या खाष्ट किंवा रागीट नव्हत्या, कामालाही मागे सरणाऱ्या नव्हत्या, पण एकूण समज जरा कमीच. लंगड्या पिलाला मादी झुकतं माप देते म्हणतात, इथेही हाच प्रकार होता. तसं याचं आणि मोरेश्वर भाऊजींचं शिक्षण बेताबेताच, आणि घरचाच व्याप इतका होता की शिक्षण घेऊन 4 पैशासाठी नोकरी करायची वेळच येणार नव्हती. पण डिग्री असो वा नसो, व्यवहारात माणसाने सावध राहिलं पाहिजे. माणसांची पारख करता यायला पाहिजे. कुणाला जवळ करायचं, कुणाला 4 हात दूर ठेवायचं, कुणाच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नाही, हे ज्ञान उपजत नसतं, पण अनुभवांनी शिकून घ्यावं लागतं. स्तुतीपाठक श्रीमंताभोवती तर गर्दी करणारच, पण त्यांच्यातला कोण आपमतलबी, ढोंगी, फसवा, लबाड हे समजायला हवं. भाऊजींच्या जवळ ही अक्कल नव्हती, आणि एकदा का मनात आडी बसली की त्या माणसाच्या प्रत्येक शब्दामध्येच स्वार्थी हेतू दिसायला लागतो. पूर्वग्रहाने दृष्टी पार आंधळी होऊन जाते, हीच गोष्ट खरी. भाऊजींच्या लग्नात कृष्णाबाईच्या वडिलांना पाहिलं मात्र. खात्री झाली हा माणूस चांगला नाही. दांडेकरांशी याची सोयरीक व्हायला नको होती. तशी कृष्णाबाई दिसायला चांगली होती, वागायलाही सरळ होती. त्या बिचारीच्या मनात काहीही छक्केपंजे नव्हते, पण तिचा बाप तिचा बुद्धिबळातल्या प्याद्यासारखा वापर करत होता. सासूबाई मामनजी होते तोवर कृष्णाबाईच्या माहेरच्या एकाही माणसाचा घरात शिरकाव झाला नव्हता. पण मामनजी गेले आणि वर्षभरात सासूबाई पण गेल्या. कृष्णाबाईंकडच्यांना रान मोकळं सापडलं. त्या लोकांनी भाऊजींच्या डोक्यात वाटणीचं खूळ भरवलं. यांच्याशी भाऊजींची रोज शब्दाशब्दी व्हायला लागली. यांनी साफ सांगितलं इस्टेटीची वाटणी होणार नाही. सर्व व्यवहार तपासायला वाटलं तर भाऊजींनी त्यांच्यातर्फे एखाद्याची नेमणूक करावी, आणि वर्ष अखेर जे काही उत्पन्न येईल त्याचा निम्मा निम्मा वाटा दोघांच्यात विभागला जावा. यांचं वागणं इतकं चोख असायचं की कशावर शंका घ्यायला जागाच नव्हती. मग ते वेगळ्या घराचं वारं डोक्यात शिरलं. यांनी भाऊजींना सांगितलं मूळ घरावरचा सगळा हक्क सोडून द्या, मग नवीन घर बांधण्याचा खर्चाचा निम्मा वाटा मी देईल. तेव्हा मग ते घर बांधलं. यांनी भाऊजींना खूप सांगून पाहिलं की तुझं घर वाडीच्या दुसऱ्या बाजूला बांध, म्हणजे तेवढी देखभालही होईल. पण नाही, बाबांनी जी जागा अभद्र म्हणून दाखवली होती नेमकं तिथेच भाऊजींनी घर बांधायला काढलं. तसे ते मला मानत असत. मी त्यांना एका बाजूला घेऊन परोपरीने सांगून पाहिलं, तिथे घर बांधू नका. मला वाटतं त्यांना माझं म्हणणं पटलंही असतं, जर त्यांचा तो नालायक सासरा मध्ये आडवा आला नसता तर. शेवटी तिथेच घर बांधलं, आणि तेही मागची बाजू आमच्याकडे करून. मी बाबांना पत्र टाकलं. पत्रात मोघमच लिहून कळवलं की त्यांनी एकदा वाडीवर येऊन जावं. खरं सांगायचं तर आमच्याकडची गरिबीच. तेव्हा वाडीवर स्वागत कसं होईल, कुठे कळत नकळत अपमान तर व्हायचा नाही ना, याची बाबांना सतत धास्ती. त्यांना तरी बोल कसा लावायचा. प्रत्यक्ष मालक जरी बोलले नाहीत तरी मालकांच्या दारची कुत्री असतात ना, ती सुद्धा भुंकायला कमी करत नाहीत. पण शेवटी बाबा आले. त्यांना जरासा राग आला असेलही, मला काहीच सांगता येत नाही. कदाचित बाहेरून बाबांच्या संबंधात त्यांच्या कानावर काही काही गेलंही असेल, तेही मला माहीत नाही. हे बोलले मात्र काहीच नाही. बाबा सकाळीच 11च्या सुमारास पोहोचले. बाबांच्या समोर हे 5-7 मिनिटं बसून चहाचा कप घेऊन मग वाडीवर कामासाठी निघून गेले. काय ग दुर्गे, कशासाठी बोलवून घेतलंस, बाबांनी विचारलं. मी त्यांना व्हरांड्यात आणलं आणि समोरचं दुसरं घर दाखवलं. तुम्ही पाहिलं नाहीत का, मी त्यांना विचारलं. आमच्या मोरेश्वर भाऊजींचं घर. त्या घराकडे बाबा बराच वेळ नुसते पाहत उभे राहिले. मग म्हणाले, मी जरा समुद्रावर जाऊन येतो. व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून ते समुद्राकडे गेले. अर्थात जाताना आणि येताना दोन्ही वेळा त्यांना भाऊजींच्या घरावरून जावं लागणार होतं. मी घरात येऊन कामास लागले. बाबा तिकडून केव्हा परत आले मला माहीत नाही. बाहेरून परस्पर वाडीवरही गेले असतील. हे 1च्या सुमारास परत आले आणि त्यांच्या मागोमाग बाबाही आले. जेवणं झाली. जेवण घेत असतानाच बाबांनी सांगितलं दुपारच्या गाडीने परत जाणार आहे. अर्थात त्यांना बैलगाडीतून हमरस्त्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था होणार होती. मला माहीत होतं माझ्याशी बोलल्याखेरीज बाबा जायचे नाहीत. जेवणानंतर विश्रांतीसाठी हे वर गेल्या गेल्या मी व्हरांड्यात आले. बाबा माझी वाट पाहत होते. दुर्गे, हे काही चांगलं लक्षण नाही बघ, ते म्हणाले. येताना पलीकडच्या घरात गेलो होतो. मोरेश्वर होता, कृष्णाई होती. सासरे बुवा कुठे दिसले नाहीत. तशी ती दोघं सरळ आहेत ग, पण माणसाचं कसं आहे, चिखलात पाय पडला की अंगावर चिखलाचे डाग यायचेच. मला पाहताच मोरेश्वरच्या कपाळावर आठी आली.
मनाशी म्हटलं, सासरेबुवांनी कान भरलेले दिसतायत, आपण एक शब्द बोलायचा नाही. प्रकृतीची चौकशी केली. घर तरी दाखव म्हणालो. मोरेश्वर नाराजच होता. पण ती कृष्णा, ती म्हणाली, चला हो दाखवते. 3ही मजले मी पाहिले दुर्गे. तो सासरा असता तर त्याने मला घरात पाय टाकू दिला नसता. मला जे काही पाहायचं ते मी पाहिलं. दाराबाहेर पडलो ना पडलो, तोच समोरून कृष्णाचा बाप आला. मी त्याच्याशी शब्द सुद्धा बोललो नाही. पण मी सारं घर आतून पाहिलं हे त्याला समजणारच. दुर्गे, मी एवढंच सांगतो, तो माणूस भला नाही. काय करील सांगता येत नाही. त्यांनी जाताना मला काही काही सांगितलं. दुर्गे, ते म्हणाले, त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जो माळा आहे त्याच्याकडे लक्ष ठेव. मध्यान्ह रात्री माळ्याच्या खिडक्यांतून कधी हलता प्रकाश दिसायला लागला तर सावध हो. वरचं त्रिकोणी छप्पर आहे ना, त्याच्यावर औशीचं रात्रीचं काहीही बसलेलं दिसलं तरीही सावध हो. विश्वनाथ रावांनाही सांभाळून राहायला सांग. रात्रीचे त्या घराच्या बाजूला जात जाऊ नका म्हणावं. बाबा सांगत होते. त्यामागचा त्यांचा हेतू मला समजला होता. पण त्यांना इतके दिवस मी अगदी जवळून पाहिलं होतं. त्यांना मी असलं काहीही सांगणार नव्हते. परिणाम नेमका उलटा झाला असता. त्याच रात्री ते घराबाहेर पडले असते. भाऊजींच्या घराकडेच काय प्रत्यक्ष घरात गेले असते. तेव्हा मी हो असं केलं. दारापाशी बैलगाडी आली. गाडीत पडशी टाकता टाकता बाबा म्हणाले, दुर्गे, काही झालं तर मला बोलाव बरं का. काय खुणा पाहायच्यात तुला माहीत आहे. आणि मागे मला काही काही करताना तू पाहिलं असशील. पण एक ऐक, नाही ते करायच्या पंदात तू पडू नकोस. समजलं का. विश्वनाथ रावांना राग आला तरी चालेल, त्यांची सुरक्षितता पाहायला हवी ना. 2 अधिक उण्या शब्दांनी काही जखमा होत नाही. समजलं. तुझ्याकडून शब्द आला की मी असेन तसं येईन. समजलं. आणि मग ते गेले. बाबांच्या शब्दांनी मनात नाही नाही त्या कल्पना यायला लागल्या होत्या. त्या घरात काय काय चालतं याची काहीतरी माहिती काढायला हवी होती. घरात काम करणाऱ्या बायका, त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नसतं, पण त्यांचं घरात सगळीकडे लक्ष असतं. भाऊजींच्या कामवालीशी रखमा नेहमी बोलायची. रखमाला चौकशी करायला सांगायला हवी, पण आधी रखमाला नीट कल्पना द्यायला हवी. तसे घरच्यांबद्दल सगळ्याच कामवाल्या एकमेकींना विचारत असतात. पण म्हणजे रखमाला विश्वासात घेणं आलं आणि अर्धवट नाही सगळं सांगायला हवं. बाबा काय करत असत हे सांगणं आलं. त्याखेरीज तिचा विश्वास कसा बसायचा. तिला बाजूला घेऊन प्रकरणाची जराशी कल्पना दिली. आधी बिचारी घाबरलीच. या खेड्यापाड्यातल्या लोकांचा या प्रकारांवर अगदी चटकन विश्वास बसतो. पण दांडेकरांशी तिचं इमानही तसं बळकट. तिने कृष्णाबाईच्या कामवालीशी बोलून बोलून बरीच माहिती काढली. एक म्हणजे भाऊजींचे सासरे सततचे तिथे मुक्कामाला असतात. दुसरं म्हणजे त्यांचा मुक्काम वरच्या माळ्यावर असतो. साफसफाईसाठी सुद्धा कामवालीला तिकडे जायची बंदी आहे. कृष्णाबाई बाबांचा उल्लेख करते त्यावरून तिला समजलं की ते तिथेच मुक्कामाला आहेत. ती कामाला असताना तरी तिला ते दिसले नाहीत. बाहेर पडत असतील तर अगदी पहाटे उजाडण्यापूर्वी किंवा रात्री अंधार पडल्यावरच. रखमाला आणखी काही माहिती काढून घेता आलीच नाही, कारण कृष्णाबाईच्या कामवालीने एकाएकी त्या घरचं काम सोडलं. म्हणजे ती 2-3 दिवस दिसली नाही तेव्हा मीच कृष्णाबाईला विचारलं, अगं धुणे भांडीवाली दिसत नाही ग. आधी कृष्णाबाई काही बोलली नाही. मग तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. तसं वय किती, जेमतेम 22चं. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष एकत्रच होतो. तेव्हा ती तशी खुशच असायची. अंगावर पडेल ते काम करावं, कशाची जबाबदारी नाही. काळजी घ्यायला घरात मोठी माणसं आहेत. आता सगळंच तिच्या एकटीच्या शिरावर आलेलं. तशी पैशाची काळजी नव्हती. भाजी पाला धनधान्य सगळंच घरात येत होतं. वर वाटणीचे पैसे येत होते. पण ती काही सुखी वाटत नव्हती. काही अडचण आहे का ग, मी विचारलं. बाबांनी कामवालीला घालवून दिलं, कृष्णाबाई म्हणाली. काय तर म्हणे वरच्या माळ्यावर गेली होती. पण दुःख तेवढंच नव्हतं. या बायांच्या तोंडाला आवर कोण घालणार. त्या कामवालीने काही काही ऐकवलं असणार. कृष्णाबाईकडे कामावर यायला एकही बाई राजी नव्हती. या पुरुषांना काय होतं हुकूम द्यायला. कृष्णाबाई म्हणत होती, शेवटी घराच्या बाईला सगळं पाहावं लागतं, यांचं काय जातं. तिचा विश्वास संपादन करण्याचा साधा सोपा मार्ग समोर दिसत होता. कृष्णाबाई, तुझं काम रखमा करील आणि ती तुझ्या घरात पाय सुद्धा टाकणार नाही. म्हणजे तुझ्या वडिलांना नाही नाही त्या शंका यायला नकोत. तुझी धुनी भांडी दुपारची तुमच्या मागच्या व्हरांड्यात आणून ठेव. रखमा सगळं काम करून ते तिथे परत ठेवेल आणि जाणार. तिला बिचारीला केवढं हायसं वाटलं. तशी ती माझी सख्खी जाऊच होती. तेव्हा मी अशी मदत केली तर त्यात वावगं काहीच नव्हतं. पण आम्ही दोघी एकमेकींना भेटलो, 4 शब्द बोललो तर कुणाला संशय यायचं कारणही नव्हतं. भावाभावांच्यात अशी शब्दाशब्दी झाली असेल, पण ती भांडणं आतल्या घरापर्यंत पोचलीच पाहिजेत असं थोडंच आहे. रखमा आधी जरा आडेवेडे घेत होती, पण शेवटी ती तयार झाली. कृष्णाबाईच्या भेटी दर दिवसा 2 दिवसाकाठी व्हायला लागल्या. मी ठरवलं होतं तिला आपणहून काही विचारायचं नाही.
शरीरात काही दुखतं खुपतं असेल तर लपून राहत नाही. मनाचंही तसंच आहे आणि माझा तर्क खरा ठरला. 2-3 भेटी झाल्यावर ती एकदा आपण होऊन म्हणाली 2-3 भेटी झाल्यावर तीच एकदा आपण होऊन म्हणाली, बाई सांगू का नको, घरचीच माणसं, त्यांच्याबद्दल कसं बोलायचं. मी काहीच बोलले नाही. कृष्णाच पुढे म्हणाले, एक यजमान, दुसरे वडील, पण बाई कशाने तरी झपाटले बघा त्यांना. सारखे सारखे वरच्या माळ्यावर जातात. मलाही वर जायला बंदी आहे आणि रात्री अपरात्री समुद्रावर जात असतात. खरं तर आमचा संसार किती सुखाचा व्हायला हवा नाही का. कशाची ददात नाही. तुमच्यासारखी मोठी माणसं मदतीस आणि सल्ला द्यायला. पण तुमचं नाहीतर थोरल्या भाऊजींचं नाव काढलं की यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलीच. मला तर वाटतं बाबांनीच काही ना काहीतरी यांच्या मनात भरवून ठेवलंय. कृष्णाला आणखी काही काही सांगायचं होतं, पण त्या पहिल्या खेपेस तिचा धीर झाला नाही. पण ती मनातली ठसठसती जखम ती काही कृष्णाला गप्प बसू देत नव्हती. दुसऱ्याच दिवशी रात्री 8च्या सुमारास स्वयंपाकघराच्या दारावर थाप आली. स्वयंपाकघरात मी आणि रखमा दोघीच होतो. रखमाने दार उघडलं तर बाहेर कृष्णा उभी होती. अशी घाबरलेली की सांगता सोय नाही. सारखी खांद्यावरून मागे वळून पाहत होती. सारखी पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत होती. तिला आधी घरात घेतली. चुलीपाशी पाटावर बसवली. रखमाला कपभर दुधात साखर घालायला सांगितली आणि ते दूध आधी कृष्णाला प्यायला लावलं. तेव्हा कुठे ती जराशी भानावर आली. बाई ती म्हणाली आणि तिने एकदम डोळ्यांना पदर लावला. रडत होती. स्वतःशीच मान हलवत होती. अगं सांग तरी काय झालं ते, मी म्हणत होते. आताच दोघं गेले समुद्रावर. आता रात्री 12 वाजल्याखेरीज परत यायचे नाहीत. कृष्णा शेवटी म्हणाली, बाई हे अगदी रोजचं झाले हो, आणि मी त्या साऱ्या घरात एकटी. मला हाताशी भीती वाटायला लागली हो त्या घराची. सगळ्या खोल्यांतून दिवे लावून ठेवले तरी धीर येत नाही. बाई खरी भीती वाटते ती त्या माळ्याची. सारखं वाटतं कुणीतरी आहे. आपल्या या घराचा आहे ना तसाच माळा आहे. जिना नुसताच वरच्या माळ्याला जातो. वर दार नाही, काही नाही. दार असतं तर बाहेरून कडी घातली असती. तेवढा जीवाला धीर आला असता. आता जरा कुठे खट्ट झालं की दचकायला होतं. तुम्ही चलता का? यांना 2 शब्द सांगता का? मला तिची खरंच कीव आली. बाबांना त्या जागेच्या आसपास काहीतरी जाणवलं होतं. तिची भीती अगदीच निराधार आहे असं मला तरी वाटलं नव्हतं. आणि ही अशी सतत दचकत घाबरत राहणं चांगलं नव्हतं. कारण तिला यशवंताच्या वेळचे दिवस गेले होते. मग तिला माहेरीच जायला का सांगू नये? मला एकाएकी कल्पना सुचली. त्यात गैर काहीच नव्हतं. तिच्या आईकडेच जात होती. इथे तिच्या एकटीवरच सगळ्या कामाचा बोजा पडत होता. मी तिला सांगितलं, कृष्णा तू आजची रात्र इथेच थांब. ती काही बोलायला लागताच मी तिला गप्प केलं. हे बघ मी व्हरांड्यातच थांबते. भाऊजी येताना दिसले की मी त्यांना भेटते आणि सांगते काय सांगायचं ते. तू अजिबात काळजी करू नकोस. रखमा जा ग, हिला घेऊन मागच्या खोलीत जा आणि थांब. मी आवरते मागचं सारं. आवरावर केली आणि व्हरांड्यात येऊन बसले. चंद्र उशिरा उगवला, पण हवा स्वच्छ होती आणि लांबवरचं चांगलं दिसत होतं. ते दोघं दिवा घेऊन गेलेले नसणार, कारण वाट त्यांच्या पायाखालचीच होती. कृष्णाने फक्त खालच्या खोल्यांमध्ये दिवे ठेवले होते. वरचा मजला आणि माळा हा अंधारात होता. घराच्या छपराकडे नजर जात होती. बाबांनी सांगितलेलं कसं विसरणार? पण ती छपराची रेषा अगदी सरळ होती. अगदी शांतता होती. म्हणून त्या दोघांच्या पावलांचा आणि आपापसात काहीतरी बोलण्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला. कारण त्यांच्या घराचं दार समुद्राकडे होतं. काही काही वेळा माणूस काही काही गोष्टी विचार न करता करतो. अविचाराने करतो असा याचा अर्थ नाही. आतून कुठून तरी एकदम प्रेरणा येते आणि माणूस ते करतो. कधी त्याचा परिणाम चांगला होतो, कधी वाईट होतो. पण त्या क्षणी माणूस परिणामांचा विचार करत नाही. वरांड्याच्या खिळ्याला टांगलेला कंदील काढून मी हातात घेतला आणि पायऱ्या उतरून सरळ भाऊजींच्या घराकडे निघाले. औशीच्या वेळेस तिकडे फिरकू नकोस. रात्री तर नाहीच नाही. बाबांनी जाताना मला इशारा दिला होता. पण या क्षणी मी तो पार विसरून गेले होते. भाऊजींच्या घराला वळसा घालून मी तिथपर्यंत पोहोचले. ते दोघं घरात जाण्याच्या बेतात होते. मी मोठ्याने हाक मारली, भाऊजी, ओ मोरेश्वर भाऊजी. कोण 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 आहे तिकडे? दुर्गावहिनी? भाऊजींचा आवाज आला. हो मीच आहे. भाऊजी जरा इकडे या, तुमच्याशी 2 शब्द बोलायचे. खोलीतल्या दिव्याचा प्रकाश वरांड्यात पडला होता. त्या प्रकाशात मला ते दोघं दिसत होते. क्षणभर भाऊजी तसेच उभे राहिले. मग त्यांनी मान वळवून कृष्णाबाईंच्या बाबांकडे पाहिलं. त्यांना काही सासऱ्यांची परवानगी हवी होती. मला जरासा रागच आला. आवाजही चढला असला पाहिजे. 2 मिनिटं खाली या ना भाऊजी, मी म्हणाले. ते वळले. पायऱ्या उतरून माझ्यासमोर येऊन उभे राहिले. शेवटी त्यांची बुद्धी ठिकाणावर आली. वहिनी
इतक्या रात्रीच्या वेळी? भाऊजी जरा ऐका, आधी काय सांगते ते नीट ऐका. कृष्णाबाई माझ्या घरी आहे. तुम्ही असे रात्री अपरात्री तिला त्या घरात एकटीच्या एकटी ठेवून जाता. ती कोणत्या अवस्थेत आहे माहीत असूनही? ती बिचारी इतकी घाबरली होती. तिला कपभर गरम दूध प्यायला दिले आणि झोपवले. आता माझं ऐका, तुमचे दिवसा रात्रीचे जे काही उद्योग चालले त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण कारण नसताना तुम्ही आमच्याशी उभा दावा धरलाय. दोन्ही घरातलं जाणं येणं बंद करून टाकले. तिने आधारासाठी मदतीसाठी कुणाकडे वळायचं? मी काय सुचवते ते पटतं का पहा. बाळणपणाची वेळ येईपर्यंत तिला तिच्या माहेरीच का नाही पाठवत? तिचीही व्यवस्थित देखभाल होईल आणि तुम्हालाही काळजी करायला नको. मुद्दाम सांगायला आले, नाहीतर कृष्णा, हे कृष्णा अशा हाका मारीत साऱ्या घरभर फिरला असतात. उद्या सकाळी मी तिला पाठवून देते. पहा, मी सांगितले त्यावर विचार करा. तुमच्या दोघांच्या हिताचंच आहे. मग तशीच वळून परत घरी आले. सकाळी कृष्णाबाईला तिच्या घरी पाठवून दिलं. भाऊजींना काय सांगितलं हे पण तिला सांगितलं. माझं काम मी केलं होतं. आता निर्णय त्यांनी घ्यायचा होता आणि माझी खात्री होती की भाऊजी कृष्णाबाईला तिच्या माहेरी पाठवणार. तिची तब्येत हे कारण असेलही, पण ते एकच कारण नव्हतं आणि ते महत्वाचंही नव्हतं. सासरे जावयांचे त्या घरात जे काही उद्योग चालले होते त्यांना कृष्णाबाईच्या जाण्याने मोकळीकच मिळणार होती. स्वतःच्या पत्नीशीच ज्या गोष्टी मनुष्य बोलू शकत नाही त्या चांगल्या कशा असणार? ते काही असो, एक दिवस मध्ये गेला आणि त्या पुढच्या सकाळी कृष्णाबाई माहेरी गेली. जाताना भेटून गेली आणि कशी वेडी माया पहा. जाताना सांगून गेली, बाई यांच्यावर जरा लक्ष ठेवा. पण तिचा तरी त्यात काय दोष म्हणा? शेवटी पती पत्नीचं नातं असंच असतं की. सर्व दोष अपराध अपमान सर्वांवर मात करत मी हो म्हणाले आणि मी अगदी प्रामाणिक होते. मोरेश्वर भाऊजींबद्दल माझ्या मनात केवळ सदिच्छाच होती. त्यांनी संधी दिली तर मी केव्हाही त्यांच्या मदतीला जायला तयार होते, पण त्यांनी संधी द्यायला हवी ना. मग कृष्णाबाई गेली. मी भाऊजींची गाठ घेऊन त्यांना सांगितलं, भाऊजी आमच्याकडे जेवायला या असं म्हणाले असते, पण तुम्ही नाही म्हणणार. मनात संकोच असेल, काही असेल, पण मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळचं जेवण पाठवील आणि तुमचं धुण्या भांड्याचं कामही ती करेल. फक्त एक करा, धुवायचे कपडे आणि भांडी सगळं मागच्या वरांड्यात आणून ठेवा. रखमा तुमच्या घरात पाय सुद्धा टाकणार नाही. कृष्णाबाईचे वडील 4 दिवसांनी परत आले. तोपर्यंत हे व्यवस्थित चाललं होतं, पण तो भाऊजींचा सासरा परत येताच सगळं बिघडलं. दुसऱ्या सकाळीच मी रखमाला तिकडे कामासाठी पाठवलं होतं, तर तिला त्यांनी तशीच माघारी लावून दिली. आमचं आम्ही काय हवं ते खाऊ, आमची आम्ही व्यवस्था करू. कामाला बाई नको, जेवायला अन्न नको, काही नको. आता याच्यावर मी काय बोलणार? माझ्याकडून मी शर्त केली होती. यापुढे माझा नाईलाज होता. समोर जे काही होईल ते अगदी निमूटपणे पाहत बसण्याखेरीज माझ्या हातात दुसरं काहीच नव्हतं. पण बाबांचा इशारा मी विसरले नव्हते. अंधार पडला की माझी त्या घरावर सतत नजर असायची. पण काही झालं नाही. नाही झालं नाही म्हणणं चूक आहे. झालं असेलही, पण माझ्या लक्षात आलं नाही. आणि गोविंदाही तेव्हा वर्षभराचा होता. त्याचे दात येणं, गोवऱ्यासारखे आजार, इकडे तिकडे पडून खरचटणं चाललं होतं. पण मी लक्ष ठेवत होते. 5-1 महिन्यांनी कृष्णाबाईचं तिच्या घरून पत्र आलं. तिला मुलगा झाला होता. भाऊजी आणि कृष्णाबाईचे वडील तिकडेच गेले होते. आपल्याकडच्या पण सर्वांना बारशाला बोलावलं होतं. हे स्वतः तर आलेच नाहीत, पण मला मात्र त्यांनी नको म्हटलं नाही. मी तिथे 2 दिवस होते. मुलाचं नाव यशवंत ठेवलं. मुलगा छान होता. दांडेकरांच्याकडचं बरंच घेतलं होतं. 1-2 महिन्यात वाडीवर येणार, कृष्णाबाई म्हणत होती. जरा एका बाजूला घेऊन तिला सांगितलं, जमलं तर कामासाठी गावचीच एखादी बाई घेऊन ये. तिथे कामाला बाई मिळणं कठीण जाणार आहे. यशवंता 2.5-3 महिन्यांचा झाला आणि कृष्णाबाई वाडीवर राहायला आली. बरोबर तिने माहेराकडचं एक जोडपच कामासाठी आणलं होतं. पारूबाई आणि धोंडीबा. तिच्यावरचा कामाचा बोजाही गेला. शिवाय कायम सोबतीला घरात ती पारूबाई असणार. मला वाटलं या कृष्णाबाईचं गाडं आता नीट मार्गाला लागणार. पण कसंच काय, ती पारूबाई जेमतेम 6 महिने तिथे राहिली. मी रखमाला सांगून ठेवलं होतं, पारूबाईशी गोडी गुलाबीने वाग. तिला काही मदत लागली तर कर, कारण वाडीवरच्या बायकांचा पारूबाईवरच राग होता. पण हे गव्हाणीतल्या कुत्र्यांसारखंच नाही का? स्वतः काम करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही. रखमाकडून कळलं की पारूबाई एव्हानाच इथे राहायला कंटाळली. घरचा स्वयंपाक तेवढा कृष्णाबाई करायची. बाकी सगळं काम पारूबाई आणि साफसफाई धोंडीबा यांच्याकडे होतं. तसं काम कठीण नाही आणि जेवून खाऊन वर पगार. पण पारूबाई समाधानी नव्हती एवढं खरं. यशवंताला घेऊन दुपारचीच नाही तर संध्याकाळची ती आमच्याकडे यायची. गोविंदा यशवंतापेक्षा 1.5-2 वर्षांनी मोठा. दोघं खेळायचे. पण मी रखमाला अगदी खडसावून सांगितलं होतं, गोविंदाला त्या घरी जाऊ द्यायचं नाही, द्यायचंही नाही. तेव्हा ही पारूबाई माझ्याही नजरेखाली होतीच.
तशी आपली चार चौघांसारखीच धोपट मार्गाने दिवस काढणारी, पण तशीच चार चौघांसारखी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी. वाडीवरच्या बायांनी तिला त्या घराबद्दल काही ना काही सांगितलेलं असणार आणि तिचा त्याच्यावर विश्वास बसलेला असणार. एक गोष्ट माझ्या लक्षात पहिल्या दिवशी आली होती. पारूबाई आमच्या घरात आली की एकदम मोकळेपणाने वागायला लागायची. असं वाटत होतं की त्या घरात ती सतत कसल्या तरी दडपणाखाली असायची. अर्थात मला काही माहिती होती, त्यामुळे मला वाटलं असेल, पण ती एका सकाळी उठता उठताच तडकाफडकी निघून जाईल अशी मात्र कल्पना नव्हती. तसा कामकर्णींचा महिन्याचा पगार अंगावरच असतो आणि 5-50 रुपये म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठाच आकडा. तेव्हा इतक्या रकमेवर ती सहजासहजी पाणी सोडायला तयार झाली, यातच सगळं काही आलं. पण खेद एकाच गोष्टीचा होता. तिच्या अशा जाण्यामागचं कारण मला समजणार नव्हतं. जाणार म्हणायची, पण कदाचित एकट्या मालकिनीकडून पगारापोटी 4 पैसे जास्त उकळण्यासाठीही ती मतलबी थाप असू शकते. पण नाही, एका रात्रीत तिचा विचार बदलला होता. ती गेली सुद्धा. त्या रात्री त्या घरात काहीतरी खास झालं होतं. मग त्या पारूबाईलाच काही दिसलं का, तिने पाहिलं का, तिच्या कानावर काही आलं? आता ते कळायला काही मार्ग नव्हता. आणि आता कृष्णाबाईच्या घरकामाचा प्रश्न. पण आता मी काहीही सुचवणार नव्हते, पुढाकारही घेणार नव्हते. मागच्या खेपेस केलं होतं, पण कृष्णाबाईच्या बापाने आल्या आल्या पाणी ओतलं होतं. आता त्यांचं त्यांना पाहू देत. पण त्या बिचाऱ्या कृष्णाबाईची मात्र मला कीवच यायची. एखाद्याला सहानुभूती दाखवली तरी तो त्याचा काय अर्थ काढील सांगता येत नाही. तेव्हा मी केवळ काय होतं ते पाहत राहिले. खाण्यापिण्याचं, कामाचं कसं काय करत होते ते कळायला मार्गच नव्हता. त्यांच्या मागच्या व्हरांड्यातील दारं सदानकदा बंद असायची. महिन्याभराने केव्हा तरी कृष्णाबाईचे वडील त्यांच्या गावी गेले. भाऊजींनी गाडीत जुंपायला सांगितली तेव्हा आम्हाला समजलं. आणि त्याच संध्याकाळी कृष्णाबाई आमच्या घरी आली. महिन्या-सव्वा महिन्यात तिला पाहिलंच नव्हतं. तिला पाहून मला तर धक्काच बसला. किती वाळली होती, गालफाडं वर आली होती, डोळ्यांखाली काळे खळगे पडले होते. तशी ती काही मोठ्या सुंदरांपैकी नाही, पण प्रकृतीने ठणठणीत होती. तिची ही अवस्था. घरात आली ती माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. अगं उगी उगी, मी म्हणत होते, काय झालं ते सांग तरी. आता मला त्या घरात नाही हो राहत, कृष्णाबाई म्हणत होती. पण मी आहे ना, इकडे का नाही आलीस? ती बिचारी मान हलवत होती. तात्या असतात ना, ती शेवटी म्हणाली. तिच्या वडिलांना ती तात्या म्हणायची. त्यांचा शब्द म्हणजे आमच्या घरात कायदा. यांना जर काही सांगायची सोयच नाही. तात्यांच्या हातातलं बाहुलं झाले. आपलं भलं कोण पाहतं, आपली खरी माणसं कोणती हे पण यांना कळेनासं झाले. पण आता तुझे वडील गेलेत ना? मी विचारलं. गेले कसले? 2 दिवसाने परत येतील. काही आणायला गेले आहेत वाटतं. अगं कामाचं काय करता? मी विचारलं. मीच बघते, दुसरं कोण आहे? पण मग यशवंता? त्याच्याकडे बरीक हे पाहतात म्हणून तर मला कामाची सवड होते. आणि इकडची सगळी दारं खिडक्या बंद. हा काय प्रकार आहे? मी विचारलं. आमच्या तात्यांची ऑर्डर, ती म्हणाली. कृष्णाबाई, भाऊजी पण आता दिसत नाहीत. करतात तरी काय सारा दिवस घरात बसून? त्या प्रश्नाबरोबर कृष्णाबाई जराशी घाबरलीच. कदाचित तिच्या तात्यांनी तिला तंबी दिलेली असावी. घरातलं काही बाहेर कुणाला सांगायचं नाही. मला खरंच माहीत नाही, कृष्णाबाई म्हणाली. सदानकदा दोघं माळ्यावर असतात, रात्रीचे समुद्रावर जातात, काही आणत असतात. मला खरंच माहीत नाही. पण कृष्णाबाईच्या शब्दांवर माझा विश्वास बसत नव्हता. कुतूहल म्हणजे मानवाला मिळालेला मोठा वर आहे, शापही आहे. बाप आणि नवरा बाहेर गेलेले असताना कृष्णाबाई नक्की माळ्यावर जाऊन, कदाचित प्रत्यक्ष माळ्यावरच नाही पण निदान जिन्याने वरपर्यंत जाऊन वर डोकावून आलेली असणार. पण रात्रीच्या वेळी अंधारात हातात एखादा कंदील घेऊन. पण शेवटी काही न सांगता गेली. कदाचित काहीतरी सांगण्याचं ठरवून आली असेल, पण ऐनवेळी धीर झाला नसेल. पण मी काय करू शकणार? ती म्हणाली तसे तिचे वडील झाले की 2 दिवसात हजर. काय चाललं होतं त्या घरात? त्या बिचाऱ्या कृष्णाबाईची काय अवस्था होत असेल? कारण ती कशाला तरी मनस्वी भीत होती, यात काही शंका नव्हती. एकदा वेडा विचार मनात आलाही. आपण धीर करावा आणि जावं त्या घरात. आपण घरातल्या मोठ्या, आपल्याला तेवढा अधिकार खास आहे. पण बाबांचे शब्द आठवले. त्या बाजूकडे फिरकू नकोस. महिना सव्वा महिना कसा तरी गेला आणि एका पहाटे खालचं दार खटखटावलं गेलं. रखमीनेच दार उघडलं आणि ती घाईघाईने वर आली. भाई खाली चला, कृष्णाबाई आल्यात, ती म्हणत होती. आत्ता इतक्या पहाटे? मनाशी नवल करत मी खाली आले. दारात कृष्णाबाई, कडेवर यशवंता आणि पायाशी पत्र्याची ट्रंक. कृष्णाबाई, हे काय ग? मी म्हणते तोच माझे दोन्ही हात धरून ती म्हणाली. बाई, आत्ताच्या आत्ता गाडी झुंपायला सांगा आणि मला रस्त्यावर पोचवा. सकाळच्या गाडीने मी माहेरी चालले.
मी तिचं मन बदलायला मुळीच प्रयत्न केला नाही, कारण ती करत होती ते अगदी योग्य होतं. तिने त्या घरात या उपर राहणं अयोग्य. तशी माहेरी तर जात होती. घरावरचं वादळ गेलं की येईल परत. कृष्णाबाई, गाडी जुंपायला सांगते, तोवर अंमळवैस, चहा घे आणि जरा सांग तरी, भाऊजींना माहीत आहे का? तिच्या बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं. ते कुठे आहेत काही समजायच्या अवस्थेत? ती म्हणाली, अगं पण झालं तरी काय, सांग की. शेवटी ती एवढंच म्हणाली, बाई, गेली 3 दिवस तात्या दिसत नाहीयेत. यांना विचारलं तर काहीतरी बोलतात. गेले असतील घरी, नाहीतर मला काय माहीत. पण बाई, तात्यांचं सगळं सामान, कपडे तिथेच आहेत. आणि काल रात्री हे खाली कुठे दिसेनात म्हणून त्यांना शोधत शोधत वरच्या मजल्यावर गेले. तेवढ्यात वरून माळ्यावरून काहीतरी आवाज आला. खरंच लक्ष ठिकाणावर नव्हतं, नाहीतर अशी वर गेले नसते. तशीच कंदील घेऊन वर गेले. वर, अगदी वर. तिथे हे होते. आणि नाही ग बाई, कृष्णाबाईने तोंडच झाकून घेतलं. अगं सांग की, काही वेडबिंद्र दिसलं का? तुझे तात्या होते का? मी खोदून खोदून विचारत होते. तेवढ्यात रखमी आत आली. तिला चहा बनवायला सांगितला. दारापाशी गाडी आली. गाडीत चढता चढता कृष्णाबाई एवढंच म्हणाली, बाई, वर ओल्या रेतीचे पुतळे होते आणि त्यांच्यावर कपडे चढवले होते, कोट, फेटे, साड्या. बाई, मी जाते आता, यांच्याकडे लक्ष द्या. आणि मग ती गेली. खरं तर काही वेळ मी तिथेच ओठ्यापाशी उभी राहिले. सगळं इतकं एकाएकी घडलं होतं की मनाला तोलच सावरता येत नव्हता. कृष्णाबाई सांगत होती ते खरंच असणार. आपलेच पती, आपलेच वडील, त्यांच्याविषयी ती असं भलतं सलतं बोलणारच नाही. आणि जे काही बोलली ते अगदी शेवटच्या क्षणी मनात ठेवणं अशक्य झाल्यावर. पण या आधीही तिने काही पाहिलं असणारच, ऐकलं असणारच. मध्येही एकदा अशीच ती भेदरून माझ्याकडे आली होती. पण तिचा काही सांगायचा धीर झाला नव्हता. अगदी जिभेवर आलेले शब्द तिने मागे खेचले. त्यावेळी मला सांगितलं असतं तर काही फरक पडला असता का? मी काही करू शकले असते. शेवटी दुसरे काय करणार? ज्याने त्यानेच आपापल्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. कधी त्या बाहेरून आलेल्या असतात, कधी त्या स्वतःच निर्माण केलेल्या असतात. शेवटी सकाळी हे उठून खाली आल्यावर मी म्हणाले, रात्री तुम्हाला जाग आली नाही. कृष्णाबाई पहाटेसच तिच्या माहेरी गेली. इथे आली होती गाडी जुंपायला सांगायला. अर्थात त्यांना त्यातला अर्थ बरोबर समजला. मोरेश्वर होता का तिच्याबरोबर? त्यांनी विचारलं. मला वाटतं भाऊजींनाही अजून माहीत झालं नसेल की कृष्णाबाई घरातून निघून गेली ती. त्याला न सांगताच गेली की काय? हे रागाने म्हणाले. हे पहा, आपण दोघं जण आता तिकडेच जाऊया. भाऊजींनाच विचारा काय प्रकार आहे तो. त्यांची खरी इच्छा दिसत नव्हती, पण मी म्हणाले, काहीतरी गोंधळ आहे खास. तुम्हाला निदान माहिती तरी असायला हवी. शेवटी ते माझ्याबरोबर आले. जरा नाराजीनेच आले. मागची दारं खिडक्या बंद होती. घराचा वळसा घालून पुढच्या व्हरांड्यात आलो. व्हरांड्यातलं दार उघडच. सकाळच्या वाऱ्यावर मागे पुढे हेलकावा खात होतं. आतनं काही आवाज येत होता. मोरेश्वर यांनी हाक मारली. जसा काही प्रतिसाद आला नाही तसे ते खोलीत 1-2 पावलं गेले आणि त्यांनी जरा मोठ्याने हाक मारली. मोरेश्वर! वरच्या मजल्यावर कसला तरी आवाज आला. खोलीचं नाही तर कपाटाचं दार लावल्याचा आवाज आला. पण यांच्या हाकेला उत्तर मात्र नाही. असं म्हणत हे पुढे आले. त्यांच्या मागोमाग मीही खोलीत गेले. कितीतरी दिवसांनी त्या घरात पाऊल टाकलं होतं. भाऊजींनी घर बांधून घेतलं होतं खरं, पण त्यात हौसेचा आणि आनंदाचा भाग कमीच होता. मनातल्या भावना आसपासच्या सृष्टीवर उमटतात का मला माहीत नाही, पण त्या खोलीत मनाचा उल्हास असा अजिबात वाटत नव्हता. सुख समाधानाचा वावर या वास्तूत नव्हताच. हे आणि यांच्या मागोमाग मी असे खालच्या सर्व खोल्यात जाऊन आलो. स्वच्छता, टापटीप यांचं नाव नव्हतं. बिचारी कृष्णाबाई, ती एकटी काय करणार. त्यांनी पुन्हा एकदा मोरेश्वर अशी मोठ्याने हाक दिली. आलो असं म्हणत भाऊजी जिन्यावरून धाड खाली आले. काय आहे? कोण आहे? अरे दादा, तू इथे? काय आहे? कृष्णा कुठे? चारी बाजूंना पाहत ते भराभरा प्रश्न विचार होते. आम्हाला दोघांना पाहून ते जरा भानावर आले. मोरेश्वर, हा काय प्रकार आहे? काय झालं? तुला खरोखरच माहित नाही का वेड्याचा सोंग पांघरतोयस? दादा, मला खरंच माहित नाही. काय झालं सांग तरी. कृष्णा आज सकाळी तिच्या माहेरी निघून गेली, हे सुद्धा तुला माहित नाही? गेली म्हणायची तर, असं म्हणत भाऊजी तिथेच एका खुर्चीत धाड दिशी बसले. बायको न सांगता माहेरी जाते आणि या माणसाची ही प्रतिक्रिया किती विसंगत. दुःख नाही, राग नाही, काही नाही, फक्त एक असहायता.
जणू काही एखादी गोष्ट होणार अशी मनात सतत भीती असावी आणि ती गोष्ट शेवटी व्हावी. बसलास काय नुसता? काय झालं? काही भांडणं झाली का? काही शब्दाशब्दी झाली? आणि तिचे ते तात्या महाराज कुठे आहेत? भाऊजी एकदम खुर्चीवरून उभे राहिले. एखादा कपडा किंवा एखादी वस्तू शोधावी तशी त्यांची नजर खोलीभर फिरत होती. तात्या? तात्या नाहीत? तिच्याबरोबर गेले असतील? नाही, मी म्हणाले. कृष्णाबाई एकटीच गेली. यशवंताला बरोबर घेऊन गेली. मीच तिच्यासाठी पहाटे पहाटे गाडी जुंपायला लावली. भाऊजी अजूनही साऱ्या खोलीवरून नजर फिरवत होते. वर कुठे आहेत का तात्या? यांनी विचारलं. वर? वर? छे, वर कुणी नाही. भाऊजी किती घाईघाईने बोलत होते. जा पाहून तरी ये, यांनी सांगितलं. हो हो, जातो ना, पाहतो ना, भाऊजी म्हणाले. पण सहज ध्यानात येत होतं की समोरच्या संभाषणात त्यांचं अजिबात लक्ष नाहीये. दोन्ही हात दोन्ही बाजूला झटकत ते म्हणाले, चल ग, इथे थांबण्यात काही अर्थ नाही. ते वळले आणि त्यांच्या मागोमाग मीही जायला वळले. दारापासून भाऊजींनी सांगितलं, भाऊजी, वाटलं तर तिकडे जेवायला या. ते अवघड वाटलं तर रखमाच्या हाती जेवण पाठवून देते. कृष्णाबाईला जातानाही तुमची काळजी होती. जाताना बिचारी मला पुन्हा पुन्हा सांगत होती, यांच्याकडे लक्ष द्या. ऐकलत का मी काय म्हणते ते? ते हो हो म्हणाले खरे, पण मला शंकाच आहे. मी दाराबाहेर पडले आणि एकदम एखाद्या अंधार कोठडीतून बाहेर मोकळ्यावर आल्यासारखं वाटलं. ती वास्तू चांगली नव्हती, ही गोष्ट खरी आहे. कृष्णाबाईचं ते एकच वाक्य पण सारखं कानात घुमत होतं. वर माळ्यावर रेतीचे पुतळे आहेत आणि त्यांना कपडे चढवलेत. कोट, टोप्या, उपरणी, साड्या पेहणलेले ओल्या रेतीचे पुतळे. अर्थात ते पाहून कृष्णाबाईच्या जीवाचा भीतीने थरकाप झाला असणार, कारण ती बिचारी साधी संसारी स्त्री. पण अर्थात मी तशी नव्हते. बाबांच्याकडे नाना लोक येत, नाना हकीकत सांगत, काही खऱ्या, काही खोट्या आणि काही भास झालेल्या. पण भयंकर तर खासच. बाबा त्याला काळी दलदल म्हणायचे. दुर्गे, एकदा यात पाय रुतला की मग सुटका नाही, ते म्हणायचे. माणूस आतच जाणार. मला तेव्हा त्यातलं काही कळत नसे. सांगायचं एवढंच की मी कृष्णाबाईसारखी अनानुभवी भोळी बाबडे नव्हते. बाबांना त्या जागेवर पूर्वी काहीतरी जाणवलं होतं. त्याचाच हा प्रत्यक्ष पुरावा समोर आला होता. व्हरांडा उतरल्यावर हे जरा वेळ तिथेच थांबले. काय या मोरेश्वरचं आहे काही कळत नाही, ते म्हणाले. आणि त्या तात्याचाही पत्ता नाही. दांडेकरांच्या घरात असलं कधी नव्हतं झालं. मी काहीच बोलले नाही. माझी तर खात्री होती यांना कल्पनाही नाही असे प्रकार भाऊजींच्या घरात चाललेत. आम्ही घरी परत आलो. ते तात्या त्यानंतर दिसलेच नाहीत. भाऊजी त्या घरात एकटेच्या एकटे असायचे. मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळ त्यांचं जेवण पाठवत राहिले. कधी खात, कधी हातही लावलेला नसायचा. संध्याकाळी अंधार पडला की मधून मधून माझी नजर त्या घरावर जायची. माळ्यावर प्रकाश दिसतो का, वरच्या छपरावर काही दिसतं का हे पाहायची. एकदा वाटलं बाबांनाच इकडे बोलवून घ्यावं, पण हे यांना आवडलं नसतं आणि बाबांचंही आता वय झालं होतं. पण मग हे सगळं डोक्यातून पार गेलं. भाऊजींच्या घरावर जप्ती आली. वाडीवर हा गोंधळ. तो बेलीफ, धनको, सावकार, पंच, कोर्टाचा शिपाई, सुदैव हे घरीच होते. प्रकार काय आहे हे कळताच यांच्या अंगाची संतापाने लाही लाही झाली. मग ते एकदम बर्फासारखे थंड झाले. माणूस पाठवून त्यांनी पार्टीला आमच्या व्हरांड्यात बसवलं. बेलिफाकडचे कागदपत्र पाहिले. तिथल्या तिथे रक्कम चुकती केली आणि प्रकरण मिटवलं. दुसरा सारा दिवस हे श्रीवर्धनलाच होते आणि तिसऱ्या सकाळी येताना डॉक्टरांना बरोबर घेऊन आले. भाऊजींना बोलावून आणलं. आधी त्यांना यायला जरा वेळ लागला. आले तर कसला अवतार, दाढी वाढलेली, अंगावर मळलेले कपडे. भाऊजींना यांनी स्नान करायला लावलं, चांगले कपडे घालायला दिले आणि डॉक्टरांकरवी त्यांची तपासणी करून घेतली. आणि मग तिघे श्रीवर्धनला गेले होते. हे आणि भाऊजी एकदम संध्याकाळी परत आले. आल्या आल्या हुश असं करत खुर्चीवर त्यांनी अंग टाकलं. शेवटी मी विचारलं, आता सांगाल का की गेले 3 दिवस कसली धावपळ चालली आहे ती? वाडीचं प्रकरण मिटवून टाकलं, ते म्हणाले. मोरेश्वराच्या वाट्याचा सर्व हिस्सा मी विकत घेतला, पण त्याची सही होण्यापूर्वी त्याची 2 डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टींनी अगदी तंदुरुस्त आहे याची डॉक्टरांची खात्री झाल्यावरच कागदपत्रावर त्याच्या सह्या घेतल्या. आता वाडीवर त्याच्या मालकीचं काहीच नाही. मी काहीतरी बोलणार तोच हात वर करून मला गप्प करीत हो म्हणाले. हा, त्याला काही होणार नाही. त्याला त्याच्या घरात खुशाल राहू दे. त्याला इथे आपल्या घरी राहायचं असेल तरी माझी काही हरकत नाही. तो माझा भाऊच आहे, कुणी शत्रू नाही. त्याची सर्व व्यवस्था इथे होईल. अन्न, वस्त्र, निवारा, कपडे सर्व. कशाचीही त्याला वाण भासणार नाही. फक्त त्याला वाडीचा मालक म्हणून कोणताही व्यवहार करता येणार नाही. श्रीवर्धनच्या वर्तमानपत्रात उद्या तशी जाहीर नोटीसही छापून येणार आहे. पण हे जप्तीचं काय प्रकरण होतं सांगा की, मी विचारलं. अगं त्याचा तो तात्या, कृष्णाचा करंटा बाप,
त्याने मोरेश्वराच्या नावावर गावात भरपूर पैसे कर्जावर घेतले आणि याने न सांगता सवरता सया केल्या. आता झाला की तो भामटा पसार, पण त्याला कशाला नावं ठेवायची? आपलंच नाणं खोटं. आता मिटलं प्रकरण एकदाचं, ते म्हणाले. पण मला तसं वाटत नव्हतं. हा साध्या पैशांचा प्रश्न नव्हता किंवा साध्या फसवाफसवीचा प्रश्न नव्हता. कृष्णाबाई म्हणत होती त्या माळ्यावरचे रेतीचे पुतळे म्हणजे काही निरर्थक चाळा नव्हता. आणि असल्या विचित्र वृत्तीमागचा हेतू कधीच चांगला नसतो. मला आणि माझ्यांना काही त्रास होणार नाही हे पाहणं माझं कर्तव्य होतं. आणि माझ्या एकटीच. मी कुणालाही विश्वासात घेऊ शकत नव्हते. कुणाशीही चकार शब्द बोलू शकत नव्हते. सतत सावध राहायचं, डोळे उघडे ठेवायचे आणि हे मला एकटीलाच करावं लागणार होतं. भाऊजींच्या एकूण वागण्यात तरेवाईकपणा आला होता. जेवण पाठवलेलं कधी खायचे, कधी हात सुद्धा लावलेला नसायचा. पण प्रकरण असं अगदी कडेलोटापर्यंत पोहोचलं याची कल्पनाच नव्हती. पण लगेच वाटलं, कल्पना असती तर काय केलं असतं? काय करता आलं असतं का? 2 दिवस अन्नाला हात लागला नाही तेव्हा मला काळजी वाटायला लागली. त्यांची प्रकृती जर बिघडत असेल तर? शेवटी हे वाडीवरून दुपारचे परत आले तेव्हा त्यांना सांगितलं, अहो जरा त्या भाऊजींना भेटून तरी या. 2 दिवसात काही खाल्लेलं नाही त्यांनी. तुला साऱ्या जगाची काळजी, ते कुरकुरत म्हणाले. पण गेले आणि 5 मिनिटातच परत आले. त्यांच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली. समजलं की काहीतरी नको ते झालेलं आहे. आल्या आल्या ते पटकन खुर्चीवर बसले. काही न बोलण्यातच शहाणपणा होता. मी गप्प बसले. जरा वेळाने तेच म्हणाले, अगं त्या मोरेश्वरने भलतंच काहीतरी करून घेतलंय ग. त्याने गळफास लावून आत्महत्या केली. अगं बाई, मी म्हणाले खरी, पण खरं सांगायचं तर मला काही फार मोठा धक्का बसला नाही. भाऊजींची गाडी घसरणीला लागलीच होती. शेवटी असंच काहीतरी होणार. काय करणार आहात आता? मी यांना विचारलं. आधी पाहिल्या पाहिल्या मी त्या स्टुलावर चढून त्याच्या गळाभोवतालचा फास कापलाय, त्याला खाली गादीवर झोपवलाय आणि मग मलाच यांनी आश्चर्याचा धक्का दिला. इतका निष्ठुर व्यवहारीपणा यांच्यात असेल असं मला वाटलंही नव्हतं. हे बघ, ते म्हणाले, या प्रकरणाचा अजिबात बोभाटा व्हायला नको. एकदा का षटकर्णी झालं की मग ती शवाची चिरफाड, पोलीस चौकशा, सगळं काही आलंच. आपण कशालाही काडी इतकेही जबाबदार नाही आहोत. हा ससेमिरा मात्र विनाकारण मागे लागायचा आणि पुन्हा बदनामी होणार ती वरच. मला वाटतं रोगाने मृत्यू आला असं सगळ्यांना सांगावं आणि इथेच विधी करून घ्यावा. नाहीतर माझ्या बाबांच्या वेळी कुठे आणले होते डॉक्टर, कुठे आणली होती सर्टिफिकेट? पुढे काही लफडं निघायला नको. तुमचंच म्हणणं योग्य आहे, मी त्यांना सांगितलं. फक्त रखमीला खरी गोष्ट सांगायला हवी. ती बाहेर चकार शब्दही बोलणार नाही. ठीक आहे, रखमाच फक्त, दुसरं कुणी नाही. आणि दुर्गा, घाई करायला हवी. खरं तर मृत्यूची वेळ आपल्याला माहीत नाही. आत्ताच शरीर जरा ताट झालंय, घाई करायला हवी. मी रखमाला बोलवून आणलं. तिला काय झालं हे सांगितलं. यांनी चिठ्ठ्या देऊन 2 माणसं दवडली. एक श्रीवर्धनला, अंत्यविधी करणारे एक दामोदर भटजी होते त्यांच्याकडे, आणि दुसरा कृष्णाबाईच्या माहेरी. तोपर्यंत वाडीवरच्या कामकऱ्यात बातमी पसरलीच होती. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दामोदर भटजी आले. तोपर्यंत किनाऱ्यावरच्या खडकावर यांनी सगळी तयारी करवून घेतली. रात्री 8-8:30ला कृष्णाबाईच्या घरी पाठवलेला माणूस परत आला. घर बंद होतं. माणसं घर सोडून गेली होती. मग यांनीच भाऊजींच्या शवास अग्नी दिला. घरच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून मी ती धडधडती चिता पाहत होते. वाटलं सर्व काही अग्नेय स्वाहा झालं. 2 दिवसापूर्वीच हा माणूस खात पित होता, आपल्यात वावरत होता. आता सारं शरीर अग्नीच्या ज्वालांमध्ये राख राख होऊन गेलं. त्या माणसाची नाव निशाणीही मागे उरली नाही. तत्वज्ञान, तत्वज्ञान ते वर सतत अधांतरी असतं. खऱ्या आयुष्याला कधी स्पर्श करीत नाही. शेवटी वाडीवर उरले मी, हे आणि गोविंदा. आणि सोबतीला या आठवणी, भाऊजी, कृष्णाबाई, यशवंता. पुढचे काही दिवस जरा कठीणच जाणार होते. तेव्हा मनाशी ठरवलं, बाबांना काही दिवसांसाठी वाडीवर बोलवून घ्यायचं. भाऊजींचे संबंधातले सर्वच प्रसंग जरा चमत्कारिक होते. जावयाचा धाकटा भाऊच वारल्यानंतर त्यांनी वाडीला भेट दिली, तर ती व्यवहार आणि उपचार दोन्ही दृष्टीने योग्य होती. बाबा येणार या विचारानेच मनाला मोठा धीर झाला. मनोमन वाटलं होतं की सर्वच प्रकार आपल्याला अजून माहीत झालेले नाही. काही अजून अंधारातच आहे. बाबांनी निदान एकदा तरी भेट द्यायला हवी. रात्री 10च्या सुमारास सगळी माणसं परत आली. सगळे समुद्रात स्नान करूनच आले होते. रखमानेच कुणाला तरी सांगून भात करवून आणला होता. आम्ही नावासाठी 2-2 घास खाल्ले आणि झोपलो. दोघांचं जणू काही ठरलेलंच होतं. आता रात्रीची या प्रसंगावर कोणतीही चर्चा करायची नाही. मी यांना फक्त एवढंच सांगितलं, उद्या बाबांच्याकडे निरोप पाठवणार आहे. ते नुसतेच हो म्हणाले. रात्र उलटली. तुमच्या आयुष्यात कितीही उलटापालट झाली तरी सृष्टीचं दिवस रात्रीचं चक्र चालूच असतं.
माणसाने तिकडे जरा डोळसपणे पाहिलं तर त्याच्या ध्यानात येतं खरोखरच आपण किती क्षुल्लक आहोत. सकाळी सकाळी हे म्हणाले, आज श्रीवर्धनला जाऊन येतो. मोरेश्वरच्या मृत्यूची नोंद करायला हवी. शिवाय वकिलांना भेटायला हवं. कुणास ठाऊक किती वेळ लागतो ते. एखाद्या वेळी रात्रीचा मुक्कामही करावा लागेल. आता इथे एकटीच आहेस, जरा जपून राहा. मला नवल वाटलं. हे प्रथमच मला असा सावध राहण्याचा इशारा देत होते. आतापर्यंत अनेक वेळा ते कामांसाठी श्रीवर्धनला नाही तर आणखी कुठे जात असत. तेव्हाही मी वाडीवर एकटीच नसायची का? मग आत्ताच त्यांना हा सावधपणाचा इशारा द्यावासा का वाटला? हो, मी काळजीने राहीन, मी त्यांना सांगितलं. ते गेल्यावर रखमी आणि मी स्वयंपाकघरात दोघीच राहिलो. भाऊजींच्या आत्महत्येचा विषय निघणं स्वाभाविकच होतं. रखमीला त्यातलं काही माहीत नसलं तरी आणि ती आपली पायरी सोडून एक शब्द बोलणार नाही हे माहीत असूनही मोकळेपणाने तिच्याशी बोलावं तशी ती एकच होती जिच्यावर संपूर्ण विश्वास टाकावा अशी. शेवटी मनातल्या मनात विचार फिरत राहिले की त्यांचा निचरा तर होतच नाही, त्रास मात्र होतो. तेच एकदा शब्दवाटे बोलून टाकले की बरं वाटतं. रखमे, मी म्हणाले, हा नालायक तात्याच याच्या सगळ्याच्या मागे. तुला सांगितलं नाही पण या तात्यानेच त्या घराच्या माळ्यावर रेतीचे पुतळे करून ठेवलेत. मी अजून पाहिले नाही आणि त्या पुतळ्यांवर म्हणे कपडे चढवलेत. ही काही करणी वगैरे आहे का ग? आणि भाऊजींना कित्येक हजारांना फसवलं. आपल्याच मुलीचा संसार आपण उधळून लावतो एवढंही भान त्या नालायकाला राहिलं नाही. आणि आता कसा गायब झालाय बा. बायको पोरीला घेऊन घरदार सोडून पार पसार. पण या भाऊजींनी यांना एका अक्षराने काही सांगितलं नाही. जरा तरी सल्ला विचारायचा. किती अडचण आली तरी आम्ही नसती का मदत केली? मला तर वाटतं शेवटी त्याचं डोकं ठिकाणावरच नव्हतं. या तात्यांनी त्यांच्यासमोर काय काय केलं होतं, त्यांच्या करवी काय काय करून घेतलं होतं, आता ते कळायला काही मार्गच नाही. पण एकट्याने त्या घरात राहणं त्यांना अशक्य झालं असलं पाहिजे. कदाचित त्या कृष्णाबाईची सुद्धा आठवण येत असेल आणि तिच्याशी बोलता बोलताच मनात विचार येत होता, एकदा त्या घरात जाऊन पाहिलं पाहिजे. बाबांचा इशारा अर्थात लक्षात होता. पण ही दिवसाची भर उन्हाची वेळ, शिवाय सोबतीला रखमी आणि नुसती एक नजर टाकून लगेच परतायचं. कोणताही धोका घ्यायचा नाही, पण एकदा पाहून यायचंच. स्नानाचा विचार मनात आला. मग लागलीच वाटलं आधी स्नान करूच नये. त्या घरात जाऊन आल्यावर मगच स्नान करावं, कारण त्या घराची कीर्ती चांगली नव्हती. कृष्णाबाई त्या घराची स्वामिनी, घराचा त्याग करून गेली होती. तात्या, त्यांचा पत्ता नव्हता. आणि शेवटी मोरेश्वर भाऊजी, त्यांनी तर आत्महत्याच केली होती. एकूण लांछित वास्तू, ढागाळलेली वास्तू. तिथल्या काही क्षणांचा वावरही अमंगल होता. परतल्यावर स्नान करून शुचिरभूत व्हावं हेच उत्तम. 9:30च्या सुमारास मी रखमीला म्हणाले, रखमे, चल माझ्याबरोबर. भाऊजींच्या घराला एक भेट देऊन येऊ. वास्तविक ती अडाणीच, अंधश्रद्धाळूच, पण माझ्यावर तिचा केवढा विश्वास. माझ्या शब्दाबरोबर ती माझ्याबरोबर यायला तयार झाली. त्या घराची सगळी दारं सताड उघडीच होती. आम्ही खालच्या सगळ्या खोल्यांमधून चक्कर टाकली. आज सगळीकडे इतकी घाण साचली होती. साचणारच, जर कधी कुणाचा हात फिरला नसता तर मग काय होणार. नशीब जेवणा खाण्याची भांडी रोज रखमा साफ करत होती, नाहीतर त्या घरात पाय टाकायची सोय राहिली नसती. मग दुसरा मजला, तिथल्या तर सगळ्या खोल्या बंदच होत्या. त्यांच्यावर एक नजर पुरेशी होती. आणि आता माळा. खरं तर त्याच्यासाठीच मी या घरात आले होते. मधल्या खोलीतून जिना वर जात होता. मी वर निघाले. जिना सरळ वर माळ्यातच उघडत होता. 6-7 पायऱ्या चढताच डोकं माळ्याच्या जमिनीच्या वर आलं. मी तिथेच उभी राहून सगळीकडे नजर टाकली. वरचं छत त्रिकोणी होतं. छताच्या कडा दोन्ही बाजूच्या भिंतींना टेकल्या होत्या. 2 बाजूच्या 2 त्रिकोणी भिंतीत चौकोनी खिडक्या होत्या. आता त्यांच्यापैकी एकीतून आत लख्ख प्रकाश येत होता. माळ्यावर काय आहे हे दाखवायला पुरेसा होता. कृष्णाबाई म्हणत होती ते पुतळे एका अंगास रांगेने मांडले होते. त्यांच्यावर कपडे पेहनलेले होते. यांचा कोट आणि शर्ट, माझी साडी आणि चोळी, लहान गोविंदाचा शर्ट, म्हणजे आमचे कपडे. हा काही खेळ नव्हता, ही थट्टा नव्हती. त्यामागे फार गंभीर आणि भलताच अर्थ होता. बाबांचा हा सहवास काही अगदी फुकट गेला नव्हता. या कपड्यांनी सजवलेल्या बाहुल्यांचा अर्थ काय आणि त्यांचा उपयोग कशासाठी करतात मला पुरं माहीत होतं. एवढे सगळे विचार मनात केवळ 5-7 सेकंदात येऊन गेले. मी तशीच जिन्यावरून खाली उतरले. पायथ्याशीच रखमी उभी होती. रखमे, चल, मी म्हणाले. दोघी भराभरा तळमजल्यावर आलो. मगाशी दार सताड उघडं होतं. केवळ आमच्या दोघींच्या चपला दारातच होत्या. त्या 2 दारांमध्ये अडकल्या होत्या म्हणून दार पुरं बंद झालं नव्हतं. चपला जर तिथे नसत्या तर दार पुरं बंद झालं असतं. ही जास्त विचाराची वेळ नव्हती. मी मनाशी म्हणाले, चल रखमे, उचल पाऊल. मी म्हणाले आणि आम्ही दोघी घराबाहेर पडलो. आमच्या मागे दार बंद झालं. आवाज झाला नाही. मगाशीही आम्ही वर असताना जरा दार बंद झालं असतं तर असंच आवाज न करता बंद झालं असतं.
आम्हाला वरच्या मजल्यावर काही समजले नसतं आणि खाली आल्यावर मनावर ताबा आणावा लागला. घरात पाय टाकला आणि हुश करून सुटकेचा श्वास सोडला. बाबांना बोलवायला हवं होतं. वाडीवरच्या माणसाला बोलावला, त्याच्यापाशी पैसे आणि चिठ्ठी दिली आणि त्याला लगोलग दवडला. चिठ्ठी हातात पडल्या पडल्या बाबा निघाले. त्यांना वाडीवर पोहोचायला दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 10 तरी होणार. हेही श्रीवर्धनला गेलेले. घरात मी एकटीच. एकदा वाटलं आपणही असं श्रीवर्धनला जावं. तिथे खूप ओळखी आहेत. पण घरात असं घडलेलं, लोक काय म्हणतील? नाही, मला वाडीवरच राहायला हवं. शेवटी माझ्यावरच सगळी जबाबदारी नव्हती का? पण दिवसभर कामात लक्ष नव्हतं. सारखी नजर त्या शेजारच्या घराकडे जात होती. दिवसभर कामगारांची ये जा होती. शिवाय प्रकाशही होता, माणसाचा खरा मित्र. पण दिवस मावळला. वाडीवर सामसूम झाली. प्रकाशही गेला. चंद्र उगवणार असलाच तर तो उशिरा उगवणार असेल, मला तिथी माहीत नव्हती. प्रकाशाबरोबरच मनाचाही धीर ओसरायला लागला. शेवटी अशा वेळी माणूस काय करतो? देवाकडेच मदतीसाठी वळतो. घरात 3 पिढ्यांपासून मोठा देवारा आहे. असंख्य देव आहेत. मला तर काहींची नावं सुद्धा सांगता यायची नाही. देवपूजेचं काम यांच्याकडेच असतं. मी आता प्रथमच घराण्याच्या देवांसमोर उभी राहत होते. तिन्ही काळ आणि तिन्ही खंडे व्यापणारा देव काय अशा चांदी पितळेच्या संगमरवराच्या मूर्तीत सामावला असेल? पण अर्थात हा प्रश्न निरर्थक होता. देव जर सर्व शक्तिमान असेल तर त्याला काय अशक्य होतं? आणि मला मदत करण्याची त्याची इच्छा असेल तर मग तो समोरच्या मूर्तीत खासच असेल. मी फक्त त्याला मनोभावे आवाहन करायला हवं होतं. तांब्याचा गडू पाण्याने भरून मी देवासमोर ठेवला आणि मन एकाग्र केलं. मला एक अतिशय अविश्वसनीय आणि अद्भुत अनुभव आला. डोळ्यांसमोरचं सर्व काही एका लखलखत्या लाल पांढऱ्या बिंदूत एकत्र आलं. ही भोवंड नव्हती, की भास नव्हता. मी अगदी पूर्ण शुद्धीवर होते. वातीला काडी लावली की वात पेट घेते एवढं आपल्याला माहीत असतं. त्यामागचं शास्त्र माहीत नसतं. पण दिवा लावण्यासाठी त्या शास्त्राचं ज्ञान आवश्यक नसतं. पण जो अनुभव आला त्याला मी काय अर्थ लावायचा? हे मीच केलं होतं की माझ्यापाशी एक खूण होती? याच क्षणी हे होणं हा खासच योगायोग नव्हता. निदान मी तसं समजणार नव्हते. एक मोठा श्वास सोडताच जग परत पूर्ववत दिसायला लागलं. मी तांब्याचा गडू उचलायला गेले आणि हाताला जवळजवळ चटकाच बसला. आतलं पाणी उकळी फुटल्यासारखं गरम झालं होतं. मी एका वस्त्रात तो गडू घेतला आणि त्यातलं पाणी घराच्या 4 भिंतींच्या पायथ्याशी शिंपडत गेले. मनातल्या हेतूचा उच्चार करायची आवश्यकता नव्हती. उरलेल्या पाण्याचे 2 थेंब माझ्या चेहऱ्यावर उडवले आणि 2 थेंब रखमीच्या चेहऱ्यावर उडवले. आम्ही झोपलो. मला अगदी शांत झोप लागली होती. रखमी म्हणते, रात्रभर घराभोवती कसले कसले आवाज येत होते. रखमे, आपल्याला काही झालं नाही ना? मी तिला म्हणाले. मग ते विसरून जा. निदान 4 चौघात बोलू नकोस. निमित्ताला टेकलेले अडाणी लोक असं काही कानावर आलं तर पळूनच जायचंय. सकाळी उजाडताच हे श्रीवर्धनहून परत आले. घरात त्यांचा पाय पडल्या पडल्या काय काम झालं का विचारण्याचा मूर्खपणा मी केला नाही. तुम्हा बायकांना व्यवहारातलं काही समजत नाही असं म्हणत हळूहळू सगळं काही सांगायचे. काही सुचवलं तरी मला शहाणपणा शिकवू नकोस असं म्हणत शेवटी सुचवल्यासारखंच वागायचे. तेव्हा मी त्यांना एवढंच सांगितलं, बाबांच्याकडे निरोप पाठवलाय. कदाचित 1-2 दिवसात वाडीवर येऊन जातील. त्यांचा चहा झाला. घरातला एक पंचा घेऊन ते बाहेर गेले. अर्ध्या 1 तासाने परत आले. त्या मोरेश्वराच्या अस्थी गोळा केल्यात. त्यांनी सांगितलं त्याच्याच घरात एका कपाटात ठेवल्यात. मग तशा समुद्रात विसर्जन का करून नाही टाकल्या? मी विचारलं. आता कोण काशीला जाणार आहे? त्याच पावली ते परत फिरले. काही बोलले नाहीत. पण ती सूचना पसंत पडली असावी. परत आल्यावर त्यांचं स्नान झालं. पूजेसाठी म्हणून ते देवाऱ्यापाशी आले आणि थांबले. दुर्गे, ते म्हणाले, हे सुतक पाळायला हवं 10 दिवस. नाही का ग? मग देवपूजाही नाही. मला यातलं काही माहीत नाही. मी म्हणाले, कदाचित सकाळीच बाबा येतील. ते काहीतरी सांगतील. तोवर थांबा. काही न बोलता हे बाहेर गेले. वाडीवर गेले असतील. आदल्या साऱ्या दिवसाची कामं राहिलीच होती. तेवढ्यात बाबा हजर झाले. त्यांचा चहा झाला. हे वाडीवर गेले होते. तेव्हा आम्हाला दोघांना मोकळेपणाने बोलायला हवा तेवढा वेळ मिळाला. मी त्यांना घडलेलं एकूण एक सांगितलं. काही म्हणजे काही मागे ठेवलं नाही. ते माळ्यावरचे पुतळे, ते दार लागणं, माझा रात्रीचा प्रयत्न, रखमाला ऐकू आलेले आवाज, सर्व काही. एक मूर्खपणा केलास, पण एक शहाणपणाही केलास. ते शेवटी म्हणाले, त्या घरात अजिबात पाऊल टाकायला नको होतंस. ते केलंस, पण एक फार चांगली गोष्ट केलीस. विश्वनाथ पंतांनी त्या घरात ठेवलेल्या अस्थी त्यांना समुद्रात विसर्जन करण्याची सूचना केलीस. नशीब त्यांनी ती मानली. ठीक आहे, आता मी स्नान करतो आणि चक्कर टाकून येतो. 1 वाजेपर्यंत परत येतो. वर जाता ते देवाऱ्यासमोर उभे राहिले आणि मग त्यांनी मला हाक मारली. मी त्यांच्यापाशी येताच त्यांनी फक्त समोर बोट केलं. समोरच्या देवाऱ्यात कितीतरी मूर्ती होत्या आणि सगळ्याच्या सगळ्या अगदी नव्याने घडवल्यासारख्या लखलखत होत्या. कालचा रात्रीचा प्रसंग मला आठवला
आणि आता प्रथमच माझ्या सर्व अंगावरून सरसरून काटा आला. ढगामागून बाहेर आलेल्या सूर्याची एक कड जरी दिसली तरी डोळे दिपून जातात. तो क्षणाचा ओझरता स्पर्शही माणसाला सहन करता येत नाही. रात्रीची आठवण झाली की भोवण आल्यासारखं होतं. चांगल्या वाईट, धवल कृष्ण, कोणत्या तरी दोन अकल्पनीय विराट शक्तींचा काल रात्री कल्लोळ झाला होता. डोळे दिपवून टाकणारी ही लहानशी खूणच फक्त मागे राहिली होती. लहानशी खूण. हे आणि बाबा एका पाठोपाठच परत आले. बाबांचे येणं अपेक्षित असल्याने यांना फारसं आश्चर्य वाटलं नाही. जेवायला दोघत बसले आणि भाऊजींच्या निधनाचा विषय निघणं अपरिहार्य होतं. झाली ती गोष्ट चांगली झाली नाही. बाबा म्हणाले, दुर्गेने मला सर्व काही सांगितलं, सर्व काही. आणि विश्वनाथ पंत, एक खात्री बाळगा, ही गोष्ट माझ्या पलीकडे जाणार नाही. हे काहीच बोलले नाही. आता तुमच्यावरच सर्व जबाबदारी आहे, बाबा म्हणाले. मग इतर काही विषय निघाले. आजची रात्र थांबणार आहे, बाबा शेवटी म्हणाले. दुर्गा अगदीच एकटी आहे आणि जे घडलं ते जरा विलक्षणच. उद्या सकाळी जाईल. केवळ हो, ठीक आहे, यापेक्षा जास्त हे काहीच बोलले नाहीत. जेवणानंतर रोज तास 2 तासांची विश्रांती घ्यायचा यांचा नेम होता. त्याप्रमाणे ते वरच्या खोलीत गेले. कदाचित त्यांच्या जाण्याचीच बाबा वाट पाहत असावेत, कारण लागलीच खूण करून बाबांनी मला बाहेरच्या व्हरांड्यात बोलावून घेतलं. त्यांचा चेहरा गंभीर होता, चिंतातूर होता. उघड दिसत होतं की त्यांना जे काही सांगायचं होतं ती गोष्ट चांगली नव्हती. शहाणपणा केलास, मला बोलावून घेतलंस ते दुर्गे, ते म्हणाले. आणि कालच्या रात्रीचा अनुभव तू प्रत्यक्षच घेतला नसतास तर मी सांगतो त्यावर 100% अगदी पक्का विश्वास बसला नसता. इथल्या पहिल्या भेटीत मी तुला त्या जागेबद्दल धोक्याची सूचना दिली होती. तिथेच तुझ्या धीराने घर बांधावं हा काही साधा योगायोग नाही. तो तात्याच त्यामागे असला पाहिजे. सकाळी मी त्या घरात गेलो होतो. तळापासून ते पार वरपर्यंत घराची पाहणी केली. तू सांगत होतीस ते पुतळे पण पाहिले. त्यांच्यावर घातलेले कपडे मी काढून टाकले. त्या घरातले काही जुने कपडे त्यांच्यावर घातले. सगळ्यात चांगली गोष्ट केलीस, त्या अस्थी रात्रीच्या त्या घरात राहू दिल्या नाहीस. पण काही उपाय करायला हवेत. चल, तुला दाखवतो. जे काय करायला हवं ते त्यांनी केलं, माझ्याकडून करवून घेतलं. प्रत्येक वेळी म्हणत होते, दुर्गे नीट लक्ष देऊन पहा, पुढच्या खेपेस कदाचित मी नसेल, तुला एकटीलाच करावं लागेल, नीट पाहून ठेव. मग ती काळ्या रेतीची थाळी त्यांनी व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात टोपली खाली झाकून ठेवली. त्या रखमाला समजावून सांगितलं, बजावून सांगितलं, टोपली उचलून पाहू नकोस आणि थाळीला हात लावू नकोस. आणि त्या गोविंदाकडेही लक्ष ठेव, नाहीतर खेळत खेळत तो नेमका त्या टोपलीपाशी जायचा. आणि बाबा, आणखी काय करायचं आहे का? काय एवढ्याने पुरं पडेल? अगं, ही तर सुरुवात आहे. आणखी काही करायचंय, पण ती वेळ आली की सांगेन. आतापासून तुला सांगितलं तर तुझ्या जीवाला विनाकारण घोर लागायचा. मी काहीच बोलले नाही. बाबांनी मला नीट ओळखलं नव्हतं, एवढंच मी म्हणेन. पण विनाकारण फुशारकी मारण्याचा माझा स्वभाव नाही. पण बाबांच्या घरीच लहानाची मोठी झाली होते याचा त्यांना विसर पडलेला दिसला. तू तुझ्या कामाला गेलीस तरी चालेल, संध्याकाळपर्यंत मी या व्हरांड्यात बसणार आहे, बाबा म्हणाले. दुपारची कामं होतीच. घरातल्या बाईमागची कामं कधी संपत नाही. काही ना काही करायचं राहून गेलेलं असतं. मग 4च्या सुमारात हे चहासाठी खाली आले. चहा झाल्यावर पुन्हा वाडीवर गेले. संध्याकाळपर्यंत त्यांची कामं चालायची. गड्यांवर तर देखरेख असायचीच. वेळ पडली तर स्वतःही अंग झाडून कामाला लागायचे. 7पर्यंत मी मोकळी होते. गोविंदाला घेऊन समुद्रावर जाण्याचा नेमच होता, पण समोरच्या घरामागे नाही, दुसऱ्या बाजूला. बाबांना विचारलं, येता का? नको, मी इथेच बसतो, ते म्हणाले. कामवाल्यांची ही मुलं रेतीत खेळायला आलीच होती. गोविंदा त्यांच्यात खेळायचा. पाहता पाहता संध्याकाळ झाली. परत आल्यावर 8च्या सुमारास जेवणं झाली. हे हात धुत होते तेव्हाच मी त्यांना सांगितलं, बाबा उद्या सकाळी परत जाणार आहेत. आम्ही जरा वेळ खालीच बोलत बसतो. ठीक आहे, असं म्हणून ते वर गेले. सगळी आवराआवर व्हायला 9 तरी वाजले. गोविंदाला झोपवला. रखमी सगळी कामं आटोपून गेली आणि मग मी व्हरांड्यात आले. बाबा तिथेच झोपाळ्यावर बसले होते. विश्वनाथ पंतांना काय सांगितलं आहेस? ते तुझ्यासाठी थांबलेले असतील का? बाबांनी विचारलं. नाही, त्यांना माहीत आहे. आपण नेहमी बराच वेळ बोलत बसतो ते, मी म्हणाले. ते एक बरं झालं. तुला मध्यरात्रीपर्यंत थांबावं लागणार आहे. तुला सर्व काही दाखवून ठेवणार आहे मी. बाबांनी जास्त स्पष्टीकरण दिलं नाही. जरा वेळाने ते म्हणाले, आणि एक लक्षात ठेव, या संबंधात कोणाशीही काहीही बोलायचं नाही. जन्मभर एकट्यालाच मूकपणे हा बोजा वागवावा लागतो. पण त्याला नाईलाज आहे. या ना त्या मार्गाने किंमत ही चुकती करावीच लागते. आणखी एक, गोविंदाची पण चाचणी घेऊन ठेव. माहीत असायला हवं. आणि गोविंदा जर नापास झाला तर मग पुढच्या पिढीपर्यंत थांबावं लागेल. त्याचा मुलगा, मुलगी, जे कुणी असेल त्याची चाचणी घ्यायला हवी. कुणात तरी एकात येणारच. बाबा, असल्या निर्वानिर्वीच्या गोष्टी काय करता? तुम्ही अजून खूप वर्षे जगणार आहात. जगायला हवे आहात. अगं वेडे, शेवटी एक माणूस किती वर्ष जगणार?
60, फार तर फार 70 वर्ष, हो की नाही? पण एका जन्मात संपण्यासारख्या या गोष्टी असतात. एकाची जागा दुसऱ्याने घ्यायलाच हवी, नाही का? माझ्या मागून तू आहेस, पण तुझ्यानंतर कोणीतरी हवं की नाही? आपल्याकडे फार फार पूर्वीपासून हा धागा अखंडपणे वाहत आलाय. मग जवळजवळ तासभर आम्ही मागच्या आठवणींवर बोलत बसलो. माझी मनोमन खात्री होत चालली होती की आपली शेवटचीच भेट आहे. बाबांचं वय फारसं नसलं तरी हल्ली हल्ली त्यांची प्रकृती 100% खणखणीत नसायची. वाईट तर वाटतच होतं, पण या गोष्टी स्वीकारायला हव्यात. शेवटी 11:30 वाजता ते म्हणाले, ये पाहूया आता. व्हरांड्यातल्या कोपऱ्यातल्या टोपलीपाशी जाऊन त्यांनी टोपली उचलली. त्यांच्या हातातला कंदील त्यांनी पुढे केला. सर्व थाळीवर वितवित उंचीची रोपटी उगवली होती. आधी वाटलं त्यांचा रंग काळाच आहे, पण मग लक्षात आलं कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात तो तसा दिसत आहे. प्रत्यक्षात रंग अतिशय गडद लाल होता आणि प्रत्येक रोपट्याला 5-5, 7-7 शेंगा लटकत होत्या. बाबांनी त्या शेंगा तोडून घेतल्या आणि दोन्ही हातात कुस्करल्या. जवसा एवढ्या आकाराच्या काळ्या कुळकुळीत बिया हातात राहिल्या. सालांचा पाहता पाहता भुगा होऊन गेला. थाळीतली रोपटी ही शेंगा खुडल्या जाताच कोमेजून वाळून खाली पडली होती. बाबांनी खिशातून एक लहान कापडी बटवा काढला. त्यात बाबांनी निम्म्या बिया घातल्या आणि नाडीने तोंड आवळून नाडीला गाठ मारली. हे कुठेतरी नीट ठेवून ये, तुला माहीतच आहे केव्हा आणि कशासाठी वापरायचं ते, बाबा म्हणाले. देवाऱ्याखाली एक चपटा कप्पा होता, त्यात मी तो बटवा ठेवून दिला. मी परत व्हरांड्यात आले तेव्हा बाबा व्हरांड्याच्या पायऱ्यांशी उभे होते. ते पायऱ्या उतरून खाली जाताच मीही त्यांच्या मागोमाग निघाले. बाबा भाऊजींच्या घराकडे निघाले होते. खरं तर पावलं अडकायला लागली. त्या घरात काय घडलं होतं, वरच्या माळ्यावर काय काय मांडून ठेवलं होतं आणि आतली हवा कशी गळा आवळणारी होती, मला पूर्ण अनुभव होता. पण बाबा बरोबर होते ना. मनात धीर येत होता. व्हरांड्यातली मागची दारं नुसती लोटलेली होती. दाराला बाबांनी जोर लावताच दार करकरत आत उघडलं. दुर्गे, आता माझा खांदा धर आणि हात सोडू नकोस, बाबा म्हणाले. आणि उजव्या हाताने मी त्यांचा खांदा धरताच त्यांनी कंदील वर केला आणि खोलीत पाय टाकला. मी काय करतो ते पहा, ते म्हणाले. त्यांच्या हातात जवसाच्या आकाराच्या काळ्या बिया होत्या. एकेका खोलीत चिमूट चिमूट अशा त्या बिया ते फेकत होते. सुरुवातीस त्यांच्या प्रत्येक हालचालीबरोबर आता काहीतरी होणार या अपेक्षेने मी अंग चोरून घेत होते, पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं. त्यांचा हा उपक्रम खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात, मग वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात पुरा झाला आणि मग ते माळ्याकडे निघाले. आता मात्र मला पावलं खरंच रेटावी लागली. रखमीबरोबर इथे वर आलेली असताना खाली लावलं गेलेलं दार आठवत होतं. आता आम्ही वर गेल्यावर खालचं दार बंद झालं म्हणजे शेवटी अर्थात बाबांच्या बरोबर वर जावंच लागलं. खालच्या खोल्या लहान होत्या, भिंती रंगवलेल्या होत्या. एका कंदिलाचा प्रकाश पुरेसा होत होता. वरचा माळा सर्व घरावर पसरलेला होता. प्रकाश शोषला जात होता. बाबा माळावर फिरत असताना मीही त्यांच्या मागोमाग फिरत होते. ती 3-4 मिनिटं मात्र जीव आतून अगदी गोळा होऊन आला होता. बाबांच्या कृतीने आसपास काही फरक होता का? मला तर त्याची काही खूण दिसत नव्हती. शेवटी बाबा वळले आणि जिन्यावरून खाली निघाले. मग पहिल्या मजल्यावर आणि मग घराबाहेर. काहीही न होता आपण सहीद सलामत बाहेर आलो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. बाबांनी व्हरांड्यातली त्या घराची पुढची आणि मागची दारं बंद करून टाकली आणि मग आम्ही दोघं आमच्या घराकडे परत आलो. 12:30 वाजून गेले असतील, पण मन इतकं उत्तेजित झालं होतं की झोपेचा विचारही मनाला शिवत नव्हता. झोपाळ्यावरच बाबा बसले. त्यांच्या शेजारीच मीही बसले. तुला काही जाणवलं नाही, बाबांनी विचारलं. मी केवळ मानच हलवली. काय जाणवायला हवं होतं? जवळून कोणीतरी जाताना? नाही. दुर्गे, तू स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करत होतीस, हो की नाही? आपल्याला असा एकट्याचाच विचार करून चालायचं नाही. इतरांची ही जबाबदारी आपल्यावरच आहे, हे कधी विसरू नकोस. आता ऐक, या खेपेपुरतं काम झालंय. ते त्या घरात कोंडलं गेले. कसं करायचं हे तू प्रथमपासून शेवटपर्यंत पाहिलेस. पुन्हा वेळ आली तर बटव्यातल्या बिया वापरायच्या. त्या बियांनी काय आणि कसं होणार याच्या तपशिलात तुला जाण्याची गरज नाही. ज्ञान असो वा नसो, क्रिया केली की तिचा ठराविक परिणाम होणारच, ही खात्री सतत मनात ठेव. आता मला कपभर गरम दूध दे आणि तू झोपायला जा. पहाटे पहाटेच मी इथून जाणार. विश्वनाथ पंथांना माझ्यातर्फे तूच नमस्कार सांग. मी त्यांचा हात एकदम घट्ट धरला. दुर्गे, माझ्या हातावर हात ठेवत ते म्हणाले. दृष्टी आली की समोर येईल ते पाहावंच लागतं ग. प्रिय असो वा अप्रिय असो. मगाशीच म्हणालो ना, देणगी फुकट कधी मिळत नाही. त्याची काही ना काही किंमत मोजावीच लागते. बाबा, मी बोलायला लागले, पण त्यांनी मला गप्प केलं. आता जा, खूप उशीर झालाय. तेवढं दूध आणून दे आणि जा. मी स्वयंपाकघरातून गरम दुधाचा पेला त्यांच्या हातात दिला. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मनोमन खात्री पटली होती की ही आपली आणि बाबांची अखेरचीच भेट आहे. पुन्हा ते आपल्याला दिसणार नाहीत.
झालंही तसंच. गावी गेल्यावर 15 दिवसांच्या आतच त्यांना एक जबरदस्त हार्ट अटॅक आला. सेकंदभरात सर्व खेळ आटोपला सुद्धा. मग मी वर गेले. पहाटेच केव्हा तरी जरा वेळ डोळा लागला असावा. खाली आले तर बाबा आधीच गेले होते. त्या एका रात्रीत माझ्यात केवढा बदल झाला होता. खांद्यावरच्या जबाबदारीची जाणीव होती, तशीच आतल्या आत्मविश्वासाचीही होती. मी व्हरांड्यात आले. समोरच भाऊजींचं घर होतं. बाबा म्हणाले होते, ती दृष्टी मला आली होती. आता मला भिववण्याची शक्ती त्या घरात नव्हती. माझ्या नजरेला ते घर म्हणजे एक पिंजरा होता. एक पिंजरा ज्याच्यात एक घातकी अमानवी हिंस्र, काय म्हणायचं, पिशाच्च म्हणायला काय हरकत आहे. नावाने काय होतं, गुणधर्म तर बदलत नाहीत, असं काहीतरी कोंडून ठेवलंय. आणि त्या सापळ्यातून ते सुटणार नाही हे पाहण्याची जबाबदारी माझी होती. ही शक्ती असलेलं कोणीतरी आमच्या घराण्यात जन्म घेईपर्यंत माझीच जबाबदारी होती. माझ्यात झालेला बदल इतरांनाही जाणवत असावा, कारण त्या दिवसापासून सर्वांच्या माझ्याशी वागण्यात अगदी जाणवण्यासारखा बदल झाला. हे आतापर्यंत माझ्या सूचना हसण्यावारे नेत असत, ते आता थांबलं. रखमा एकटी एकटीच होती. यांना सांगून वाडीवरच्या एकाशी तिचं लग्न लावून दिलं. सारा दिवसभर ती कामाला आमच्याच घरी असायची. वर्षभरात तिला मुलगी पण झाली. गोविंदाला श्रीवर्धनच्या शाळेत घातला होता. हे सुरुवातीस म्हणालेही, तू राहतेस का त्याच्याबरोबर तिथे? मी वाडीवर राहीन. अर्थात वाडी सोडणं मला शक्यच नव्हतं. शेवटी यांच्याच एका जवळच्या मित्राकडे गोविंदाच्या राहण्याची सोय केली. तेव्हा शाळेला बोर्डिंग नव्हतं. सुट्टीचा गोविंदा यायचा. त्याच्याबरोबर त्याचा रघु नावाचा मित्रही वाडीवर यायचा. गोविंदा, रघु आणि रखमीची मती, तिन्ही मुलं एकत्रच खेळत असत आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागत. रिकामी घरं म्हणजे मुलांच्या अगदी आवडत्या जागा. पण वरवर पाहता रिकामं वाटणारं हे दुसरं घर रिकामं नव्हतं. बाबांच्या शब्दांचा प्रत्यय मागेच आला होता. सुरुवातीस ते पाहताच जीव शहारला होता. पण कशाची ही सवय होते म्हणतात ना. संध्याकाळी त्या घराकडे पाहत असताना एक बुटकी सावली छपरावरून सरकत सरकत गेलेली दिसली होती. मग नंतरही अनेकदा. पण बाबा म्हणाले होते, तसला प्रकाश मात्र मला कधी दिसला नाही. पण जे काही दिसलं ते काही कमी होतं का? दिवस जात होते. बाबांनी सांगितलेली गोविंदाची चाचणी घ्यायचीच होती. फक्त मी योग्य त्या संधीची वाट पाहत होते. आणि एका संध्याकाळी तो अंगणात धावत असतानाच ठेच लागून पडला. डोक्याला जखम झाली. तशी जखम गंभीर नव्हती, पण रक्त मात्र खूप येत होतं. तेव्हा मला हवी ती संधी मिळाली. पण गोविंद आमच्या त्या दृष्टीने निरुपयोगीच निघाला. माझ्या शिरावरची जबाबदारी त्या प्रमाणात वाढण्याची जाणीव झाली. आता गोविंदाच्या मुलामुलींसाठी थांबायला हवं होतं. बरं, हे कोणाशीच बोलण्याची सोय नव्हती. दिवस जात होते. मुलं मोठी होत होती. रखमीची मतीही वाढत होती. पण त्या बिचाऱ्या रखमीच्या नशिबातच सुख लिहिलं नव्हतं. कोण जाणे, तिच्या नवऱ्याला परशाला दारूचं व्यसन लागलं. दारू म्हटलं की पैसा हवाच. रखमीच एक दिवस मला म्हणाली, बाई, तुमचं सोनं अडकं कुठे असतं ते मला माहितीये. त्याची जागा बदला. माझ्या नवऱ्याला आत्ताशी प्यायचा नाद लागलाय. पैशांसाठी तगादा करायला लागलाय. एक दोनदा मोठ्या घराच्या पैशा दागिन्यांसंबंधात बोलून गेला. दारूच्या नशेत गेला म्हणजे त्याचा तोल सुटतो. धरली माझी मानगूट आणि म्हणाला, रखमे, मोठ्या घरातले पैसे दागिने कुठे सांग. मी काय करणार बाई? मला 2 रट्टे बसले तरी चालतील, पण तुमच्या घरच्या चोरीला मी कारण व्हायला नको. रखमे, तू काळजी करू नकोस. मीच परशाला 2 शब्द सांगून पाहते. ऐकलं तर बरंच, पण तू मुळीच काळजी करू नकोस. अर्थात मी परशाशी बोलले आणि अर्थात त्याचा काहीच उपयोग झाला नाही. व्यसनाचं असंच असतं. आधी ती दारू, नाहीतर गांजा, नाहीतर आणखी काही मिळवण्यासाठी माणूस वाटेल ते करतो आणि मग तर त्याचा तोलच जातो. परशाला रात्रीचं घरात शिरणं अगदी सोपं होतं, कारण आमच्या घराच्या कोणत्याही दाराला आतून कड्या घातलेल्या नसत. पण परशाने रात्रीचं यायला नको होतं आणि ती मोठी लाकडी पेटी तर मुळीच उघडायला नको होती. आत आमची जास्तीत जास्त चांदीची भांडी ठेवलेली असत. पण नुसती चांदीची भांडीच नाहीत, त्याच्या हातून पेटीचं झाकण सुटलंच. खूप मोठ्याने पेटीवर आपटलं. खूप मोठा आवाज झाला. हे घाईघाईने खाली येईपर्यंत परशा मागच्या दाराने पसारही झाला होता. मालकांच्या घरी चोरी झाली, बोभाटा झाला आणि परशा नाहीसा झाला. तेव्हा आपोआपच त्याच्यावर आरोप आला आणि ज्यांना ज्यांना त्याचं वागणं माहीत होतं त्यांच्यापैकी कुणाचंही आश्चर्य वाटलं नाही. मला नाही वाटत रखमी परशासाठी फारशी खंतावली असेल. ती आणि मथी आमच्या घरीच राहायला आल्या. मथी मोठी चुणचुणीत मुलगी, तशी ती गोविंदा आणि त्याच्या तो रघु मित्र यांच्यापेक्षा लहानच. पण ती मुलं वाडीवर आली की हीही त्यांच्याबरोबर खेळत असायची. रखमीला मुलांच्यावर फक्त लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मुद्दाम त्या घराकडे जायचं नाही हा, हे सांगितलं असतं तर ती हमखास गेली असती. शेवटी मुलं असती. मला तर वाटतं गेलीही असेल. धुरकटलेल्या काचातून त्यांनी आत पाहिलंही असेल, कारण गोविंदाच्या एका वहीत मला ते चित्र दिसलं होतं. ओळखता येण्यासारखी त्या घराची आकृती आणि खालच्या एका खिडकीत एक मोठा डोळा, नुसता डोळा, पांढऱ्या बुबुळाचा डोळा.
काही वेडावाकडं दिसलं असेल तर भीतीने त्यांची बोबडीच वळेल, पण पुन्हा तिकडे फिरकणार नाही. पुढे जे काही झालं त्यात माझा काही दोष होता का? त्यांना समजावून सांगायला हवं होतं का? जे झालं ते टळलं असतं का? मला तर काही सांगता येत नाही. झालं ते हे की एका सकाळी मथी समुद्रावर खेळायला गेली, ती परत आलीच नाही. तशी ती व्रात्य हूड नव्हती, पाण्यातही घोट्याच्या वर जायची नाही. तिचा पत्ता म्हणून लागला नाही. आणि वाडी म्हणजे सगळं उघडं, झाडं झुडपं नाहीत, कपारी नाहीत, काही नाही. शोध घ्यायचा काय 5-6 तास सुद्धा पुरे होते. मतीचा पत्ता म्हणून नव्हता. रखमीच्या बिचारीच्या मनाची काय अवस्था झाली असेल. साऱ्या जगात स्वतःचं नसावं म्हणजे किती नसावं. एक नवरा गेला, दुसरा गेला, मागे राहिली एकुलती एक मुलगी, ती सुद्धा गेली. रखमी बिचारी मान खाली घालून काम करत होती. मी तिला कामाला लावली नव्हती, पण नुसती बसून तरी काय करणार ती? कामात वेळ तरी जात होता. पण तिचं दुर्दैव एवढ्यावरच थांबलं नव्हतं. मथी साध्या नैसर्गिक अपघातात मरण पावली नव्हती. त्या रात्रीच मला त्याचं प्रत्यंतर आलं. रखमी तिच्या खोलीत गेली. मला मात्र अजिबात झोपावंसं वाटलं नव्हतं. हे वर गेले. मी व्हरांड्यातच बसून राहिले. समोरचं दुसरं घर होतं. घराची मागची दारं समोरच्या व्हरांड्यात उघडत होती. कल्लेल्या चंद्राची किरणं त्या व्हरांड्यात पडली होती. बराच वेळ तिकडे पाहत असून सुद्धा ती गोष्ट मेंदूपर्यंत पोहोचत नव्हती. मग मी एकदा भानावर आले. समोरच्या घराचं दार सावकाश सावकाश हलत होतं, मागे पुढे, जे बाबांनी बंद केलं होतं, जे उघडं असायला नको होतं. परशा मथी गायब झाले होते. नाना तऱ्हेने मनाचा विचार चालला होता. पण एक गोष्ट उघड होती. बाबांनी दाखवून दिलेलं, शिकवलेलं आता मला एकटीलाच करावं लागणार होतं. आता वेळ विचारांची नव्हती, कृतीची होती. मी देवाऱ्याच्या खालच्या कप्प्यातला तो बटवा काढला. फळीवर एका जुन्या डब्यात ठेवलेली काळी रेती काढली, थाळीत पसरली. जे काय करायला हवं ते केलं. थाळी बाहेरच्या वरांड्याच्या कोपऱ्यात टोपली खाली झाकून ठेवली. पण ती रोपटी वर यायला 5-6 तास तरी लागणारच. पहाटेचे 2-2:30 तरी होणार. आणि तोपर्यंत काय? मला पहाऱ्यावर राहायलाच हवं होतं. मागच्या वेळची आठवण येणं अपरिहार्यच होतं. एका क्षणात गडूतलं पाणी हाताला चटका देण्या इतकं गरम झालं होतं. तो एक अपवादात्मक प्रसंग होता का? कदाचित त्या रात्रीसारखीच परिस्थिती आली तर बचावासाठी पुन्हा एकदा तो प्रयत्न करावाच लागेल. तशी वेळ न येऊ अशी मनोमन परमेश्वरापाशी प्रार्थना करीत होते. हवा गार पडत चालली. रात्री नेहमी समुद्रावरून जरासा गरम वारा वाहायला लागतो. आताही त्या गरम वाऱ्याची झुळूक आली. पण त्या वाऱ्यावर आणखी कसला तरी उग्र असा दर्प होता. कडवट, उग्र, घशात खवखव करणारा. हा रातवारा शुद्ध नव्हता. ही रात्र शुद्ध नव्हती, काजळलेली होती. बाबा म्हणाले होते तेच खरं होतं. एकदा दृष्टी आली की समोर येईल ते पाहावंच लागतं. पण केवळ डोळ्यांनीच नाही, कानांनाही नाही ते आवाज ऐकू येतात, नाकालाही नाही ते वास येतात. मग सशालाही दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याचा वास येतो. पण त्याच्यात प्रतिकाराची शक्ती कुठे असते? मलाही जाणवत होतं की त्या बंद घरातून मोकाट सुटलेलं काहीतरी रात्रीचा काळोख घुसळत माझ्या दिशेने येत आहे. कदाचित एवढ्यातच ते सांकळेल, एखादा आकार घेईल, ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल, पण हिंस्र आणि घातकी खास. माझा बचाव मलाच करायचा होता. विचारासाठी एखादा क्षणभर मी डोळे मिटले असतील. डोळे उघडले. माझ्यासमोर मथी होती. तिच्या अंगावर तेच सगळे कपडे होते. पण तेवढंच, तिचं शिडशिडीत चवळीसारखं शरीर सुजल्यासारखं लठ्ठ दिसत होतं. तिचे दात असे मोठे आणि अणुकुचीदार मुळीच नव्हते. आणि ते डोळे, काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळं. ती माझ्याकडे पाहून हसत होती. म्हणजे तिचा शेवट तर झाला होताच. आणि वरही तिच्या शरीराची विटंबना. 8-9 वर्षांची अश्राप पोर, अल्लडपणे हसणारी, खेळणारी. खोलवरून कुठून तरी संतापाची शिणक आली. आणि त्या संतापाखाली मी बाकीचे सर्व काही विसरले. राग, भीती, शोक, प्रेम, कोणत्याही भावनेचा अतिरेक हीच कदाचित कळ असेल. ते काही का असेना, समोरच्या मायावी मथीकडे मी बोट केलं आणि आवळलेल्या दातांकडून जवळजवळ फिसकारल्यासारखी खेकसले. तू इथून चालता हो. हातातून सरसरत काहीतरी गेलं. क्षणभर बोटाला झिंझिण्या आल्या. फस आवाज झाला आणि समोरची आकृती नाहीशी झाली. जिथे ती उभी होती तिथे रेतीचा एक ढीग मात्र होता. पाठीचा कणा मोडणारं वजन वाहून आणल्यासारखी स्थिती झाली होती. श्वास धापानी येत होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. खांद्याचे आणि पाठीचे आणि पोटाचे स्नायू आखडले होते. हात गारीगार पडले होते. हाताला आणि पायांना मुंग्या आल्या होत्या. डोळ्यांसमोरून रंगीबिरंगी वर्तुळं गरगरत होती. कानात घन असा आवाज येत होता. मी डोळे मिटून नुसती बसून होते. हळूहळू शरीर आणि मन ठिकाणावर आलं. थकवा तर होताच, पण समाधानही होतं. बाबा म्हणाले होते ते आठवलं. कोणत्याही घटनेच्या कारणाचा शोध घेत बसू नये. ती क्षमता फार फार थोड्या लोकांच्यात असते. शिवाय आताच्या क्षणी माझी मात झाली असती तरी ती तात्कालिक होती. अजून मुख्य काम पुढेच होतं.
त्या घरात कायमचं बांधून ठेवण्याचं काम पुढेच होतं. मी स्वयंपाकघरात आले. घड्याळाकडे नजर टाकली. 1:30 वाजत होता. अजून 3 तास तरी थांबावं लागणार होतं. तिथल्याच एका मोठ्या खुर्चीत मी बसले. हवेत गारवा होता, पण अंगावर शाल घेतली नाही. एकदा का शरीराभोवती ऊब पसरली की झोप लागायला काय उशीर. मी फक्त डोळे मिटून बसून राहिले. मधून मधून लहानशा डुलक्या येत होत्या, पण गार वाऱ्याची झुळूक आली की लगेच जाग येत होती. शेवटी 3:30 वाजले. तेव्हा मी उठले. कंदील घेऊन बाहेरच्या व्हरांड्यात आले. थाळीवरची टोपली उचलून दूर केली. थाळीत रोपं टरारून वर आली होती. एकेका रोपास 5-5, 6-6 शेंगा होत्या. शेंगा खुडून घेऊन 2 हातांच्या तळव्यात चोळताना काळ्या कुळकुळीत बिया निघाल्या. शेंगा खुडताच रोपं सुकली, कोमेजली, आडवी झाली. चांगल्या मुठभर बिया जमल्या होत्या. त्यांच्यातल्या निम्म्या त्या बटव्यात भरल्या. बटव्याचं तोंड बंद केलं. आधी वाटलं असाच कडोसरीला खोचून तिकडे जावं, पण लगेच शहाणपणा सुचला. बिया मागे राहायला हव्यात. आपलं परत येणं न येणं महत्वाचं नाही. त्याच पावली घरात गेले. देवाऱ्याखालच्या कप्प्यात बटवा ठेवला आणि मग मात्र निघाले. मनात भीती तर होतीच. नाही कसं म्हणता येईल, पण आपण अगदी असहाय नाही का, असाही मनात एक विश्वास होता. मी घराच्या मागच्या व्हरांड्यात आले. जे दार चंद्रप्रकाशात मागे पुढे हलताना दिसत होतं ते आता बंद केलं होतं. एक वाईट खूण. ते दार ढकललं. आत अंधार होता. आवाज नव्हता. 5-7 सेकंदच मी दाराबाहेर थांबले असेल. मग आत पाय टाकला. उन्हातून गारव्यात आल्यासारखा, प्रकाशित खोलीतून अंधारात आल्यासारखा. हातातला कंदील पुढे केला, पण कंदील खोलीचा फार थोडाच भाग दाखवत होता. अंधारे कोपरे कितीतरी होते. मनाशी विचार केला, असं जर करीत राहिले तर हातातलं काम कधी व्हायचंच नाही. माझ्या मागे मी दार लोटून घेतलं. कंदील खोलीच्या मध्यभागी ठेवला आणि डाव्या हातातल्या बिया खोलीच्या भिंतीशी तळाशी टाकायला सुरुवात केली. त्याने काय साध्य होत होतं मला माहीत नव्हतं, पण मनात ठाम विश्वास होता की या घरात, या वास्तूत वावरणारी शक्ती इथेच डांबून ठेवायची असेल तर हाच एकमेव मार्ग होता. जसा काहीच प्रतिकार झाला नाही, जसा प्रत्येक खोलीत मला सहज प्रवेश मिळत गेला, तसा तसा माझा आत्मविश्वास वाढत चालला. तळमजला, मग पहिला मजला. घराच्या सर्व भिंतींच्या तळाशी बिया पसरल्या होत्या. पण आता सर्वात कठीण काम शिल्लक होतं. माळा. माळ्याचा जिना चढायला मनाला जरा नेटच लावावा लागला. मी वर आले. कंदील वर केला, पण फारसा भाग दिसत नव्हता. प्रकाश पडला होता तो त्या रेतीच्या बाहुल्यांवर. एखाद्याच्या नजरेसमोर ओसाड घराच्या अंधाऱ्या माळ्यावर अशा विद्रूप बाहुल्या एकाएकी आल्या असत्या तर त्याच्या काळजाचा ठोका चुकला असता. कंदिलाच्या प्रकाशाने सावल्यांचे कोन तिरकस पडले होते. त्या खरोखरच भेसूर दिसत होत्या. कशासाठी बनवल्या होत्या याची काहीच कल्पना येत नव्हती. तरी हेतू चांगला नसणार ही खात्री होती. भिंतीजवळून जाताना खरंच वाटलं होतं की ते कवड्यांचे पांढरे डोळे आपल्यावरच रोखलेले आहेत, आपल्या हालचाली बरोबर फिरत आहेत. सारखं वाटत होतं मागे वळून पाहावं, पण अगदी निर्धाराने मी स्वतःला आवरलं. माळ्याच्या भिंतीपाशी अनेक पोती, बोचकी, पेट्या होत्या. जुनी अडगळ असेल, पण एका पेटीपाशी पाय थबकला. कंदिलाचा प्रकाश पेटीवर पडला होता. झाकणा खालून कापडाचा एक लहानसा तुकडा बाहेर आला होता. एकदम आठवलं, मथीच्या परकरच्या कापडावर असं डिझाईन होतं. त्या क्षणी वाटलं आता खरोखर आता आपला धीर खचणार आहे. पावलं पुढे हालेनात. असं वाटत होतं कोणत्याही क्षणी ते दार एकदम वर उचललं जाईल आणि आतून मन कसं सावरलं. हालचालींचं बळ कसं आणलं मला काहीच सांगता येत नाही. शेवटी माळ्याची चक्कर पुरी झाली. कंदील समोर धरून मी सावकाश सावकाश जिना उतरले. मग तळमजल्यावर, मग बाहेरून दार बंद केलं. हेच बाबांनी केलं होतं. मला यश आलं होतं की नाही हे तो काळच ठरवणार होता, पण मला वाटलं की ते जेरबंद करण्यात काम यशस्वी झालं होतं. सोनालीने कागद खाली ठेवले. पुढे मजकूर होता, पण आता जास्त वाचायची तिची इच्छा नव्हती. उथळ पाण्यातून चाललो आहोत अशा समजुतीने एखाद्याने पात्रातून जावे आणि मध्येच एकदम खोल पाणी लागावं तशी तिची अवस्था झाली. मनातल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण आणखी शेकडो प्रश्न समोर उभे राहिले होते. आणि तिची अडचणही होती की या बाबतीत ती कोणाशी चकार शब्द सुद्धा बोलू शकत नव्हती. उघड होतं की आजीने यापैकी काहीही कुणालाही सांगितलं नव्हतं. बाबा, रघुमामा यांना जरासा चमत्कारिक अनुभव आला होता, पण त्यामागच्या या भयंकर पार्श्वभूमीची त्यांना काडीचीही कल्पना नव्हती. आजीची जी काही चाचणी असेल ती असो, बाबा त्या कसोटीला उतरले नव्हते. आजी पुढच्या पिढीची वाट पाहणार होती, म्हणजे दादा आणि ती स्वतः सोनाली. कसलं हे चमत्कारिक वळण. पाहिलं, या भागात आपण पाहिलं की सोनालीला पूर्ण कथा कळाली. आजीने काय काय केलं, आजीच्या बाबांनी त्यांना काय काय शिकवलं आणि त्या पद्धतीने ते जे काही हिंस्र पिशाच्च त्या घरात तिने डांबून ठेवलं. आता सोनालीने ती कथा तिथेच थांबवली आहे.
आजीने काय लिहिलंय ते वाचणं आता तिला अशक्य होतंय, पण पुढे ते ती वाचणार आणि पुढल्या भागात नेमकं काय होणार ते आपण नक्की पाहूया. हा भला मोठा भाग आपल्याला कसा वाटला आपले अभिप्राय नक्की द्या. आणि नारायण धारप यांची भयकथा चेटकीन या कथेला भरभरून प्रेम करा. आणि हो, आपलं मनुश्री आर्ट्स हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.